Amen. Praise God. देवाला धन्यवाद, प्रभूचे आभार. I believe I'm speaking to the disciples. माझा असा विश्वास आहे की मी येशूच्या शिष्यांशी बोलतोय, Because Mondays you get a tougher message. कारण सोमवारी जरा अजून अवघड उपदेश येतात ना. Amen. आमेन. Sort it now or regret for lifetime. आता लगेच प्रश्न सोडवा, उरका, नाहीतर आयुष्यभरासाठी पस्तावा करत राहा. Sort it out now or regret for lifetime. आता सगळं नीट करून घ्या, प्रश्न सोडवा, उरका, हिशोब उरका, नाहीतर मग लाईफ टाइम साठी पस्तावा करत राहायचं की उस टाइम मैंने किया क्यों नहीं, मैंने किया क्यों नहीं. Amen. आमेन. The clock is not just ticking, कारण की घड्याळ फक्त टिक 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 वाजतंय एवढंच नाही, it is screaming today. घड्याळ आता ओरडायला लागलंय. Because every beat of your heart, कारण तुझ्या हृदयाची प्रत्येक धडधड it's like a drum leading towards a final curtain call. एक जणू काय असा ड्रम आणि तबला आहे की जो शेवटच्या त्या क्षणाकडे आपल्याला बोलावत आहे. Amen. आमेन. And so you act as if you have contract with time. आणि मग तुम्ही असं वागायचंय की जणू या वेळेशी आपला एक कॉन्ट्रॅक्ट आहे, वेळ संपली की जायचंय. But the ink is invisible परंतु ती शाई आपल्याला अदृश्य आहे, दिसत नाही, and the paper is burning. आणि कागद जळत आहे. You don't know when the paper will burn out. आपल्याला माहित नाही तो कागद जळून राख कधी होणार आहे. Amen. आमेन. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in 2 Corinthians 6 verse 2, 2 कोरिंथ्याचा 6वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन, I'm telling you that right now is the real time of the favor from God. 2 कोरिंथ 6वा अध्याय, Today is the day of salvation. 2 कोरिंथ 6वा अध्याय दुसरं वचन. पॉल म्हणतो, सर्वांनी काढा बायबल. कारण तो म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले. पहा, आताच मान्य केलेली वेळ आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. Whatever you have to do, do now. तुला जे काही करायचं असेल ना ते आत्ता कर. Your time starts now. तुझी वेळ आत्ता सुरू होत आहे. What you have in hand तुझ्या हातात जे काही आहे is all that you have. ते तेवढंच आहे. तुझ्या हातात जेवढं आहे ना तेवढंच आहे ते. दॅट्स ऑल यू हॅव. This means म्हणजे that God's mercy has an expiration day for your opportunity. देवाच्या दयेला एक एक्सपायरी डेट आहे. तू म्हणतोस ना, नहीं बाद में देखते हैं, नहीं करूंगा ना, फिर बाद में देखता हूं ना, कल करेंगे, परसों करेंगे, No. अभी तो बहुत लाइफ है. असं नसतं ते राजा. Right now is the only moment you actually own. खरं म्हणलं तर आत्ताचा क्षणच फक्त तुझ्या मालकीचा आहे. तुला काय माहिती पुढच्या सेकंदाला काय होणार आहे. आत्ताचा क्षणच आपल्या मालकीचा आहे. Tomorrow is a check that might bounce. आणि उद्याचा दिवस असा चेक असेल की जो बँकेत टाकल्यावर बाउन्स होईल. मग तू काय करणार. You don't know, you will get it, you won't get it. तुला काय माहिती उद्या तो चेक टाकल्यावर पास होणार आहे, मिळणार आहे, नाही मिळणार आहे. And there is a weight which is heavier than any mountain. आणि एक वजन असं आहे ना जे कुठल्याही डोंगरापेक्षा जास्त वजनदार आहे. And its name is too late. आणि त्या डोंगराचं नाव आहे टू लेट. खूप उशिरा आलात सर. डोंगराचं नाव आहे खूप उशिरा आलात. You know, it's very important that you hear today's message. हे ना अतिशय महत्वाचं. ऍक्च्युली तुम्ही लोकांनी आजचा उपदेश ऐकायलाच पाहिजे. You have to hear this message. आजचा उपदेश तुम्ही लोकांनी ऐकायलाच पाहिजे. एवढा आजचा उपदेश महत्वाचा आहे. Because one day you will be sitting on that old chair with your old self. कारण की एके दिवशी तुम्ही त्या जुन्या खुर्चीवरती स्वतःला घेऊन बसाल. You'll be old. तोवर तुम्ही जुने आणि म्हातारे झालेले असाल. And then you will be regretting over many things. आणि मग तुम्हाला अनेक गोष्टींचा पस्तावा व्हायला लागेल की मेरी जवानी में मैंने ये जो करना था वो किया क्यों नहीं, ये किया क्यों नहीं, ये मैंने किया क्यों नहीं. It will be like a heavy stone on your chest. मग तुझ्या छातीवर एवढा मोठा दगड ठेवल्यासारखं ते वजन असणार आहे. And those who have heard today's message, आणि आज जो हा उपदेश दिला जातोय तो जो कोणी ऐकतील they too one day will sit on that old chair with their old self. एके दिवशी ते सुद्धा त्या जुन्या खुर्चीवरती म्हातारे होऊन बसणार आहेत. But पण they won't have regrets. त्यांना पस्तावा होणार नाही कारण त्यांनी संधी साधलेली असणार आहे. Maybe a few regrets,
आणि थोडाफार पस्तावा असेल इकडे तिकडे थोडाफार, पण But not जास्त like you. पस्तावा त्यांना होणार नाही. कारण Not like त्यांनी those who didn't hear the word of की God. ज्यांनी देवाचं वचन ऐकलंच नाही, शब्द ऐकलाच नाही, त्यामुळे आलेली संधी त्यांनी साधलीच नाही, अशा लोकांना जो नंतर पस्तावा होणार आहे तेवढा पस्तावा या लोकांना होणार नाही की जे येत राहिले, वचन ऐकत राहिले, आलेली संधी कशी का होईना वेडी वाकडी साधत राहिले, त्यांना थोडाफार पस्तावा होईल इकडे किंवा फार नाही. I'm talking about today's message. आजच्या उपदेशाविषयी बोलतोय मी, आजचा विषय, आजचा संदेश. Amen. आमेन. Today you are standing at a spiritual crossroads आज तुम्ही एखाद्या आध्यात्मिक चौकात उभे आहात, where the decisions that you make जिथे जे काही निर्णय तुम्ही घेता or refuse to make, किंवा जे काही निर्णय घ्यायला तुम्ही नाकारता की मला हा निर्णय घ्यायचाच नाही, म्हणजे करणारही नाही, that will determine whether you spend your sunset years in a palace of peace त्यावर ठरणार आहे की तुझी सूर्यास्ताची वर्ष शांतीच्या महालात जाणार आहेत or sitting in an old wooden house on a creaking chair with lots of regrets. का जुन्या लाकडी घरात एखाद्या जुन्या आवाज करणाऱ्या खुर्चीवरती बसून अनेक सारा पस्तावा करण्यात जाणार आहे. Amen. हे And so if you miss the instruction provided to you today, तर आज जे मार्गदर्शन तुम्हा लोकांना दिलं जात आहे ते जर तुम्ही ऐकलं, a day is coming, ते एक दिवस येतोय, as I said, when you will sit on that old chair of yours जसं मी आत्ताच म्हणालो की तुम्ही तुमच्या त्या जुन्या खुर्चीवर बसाल in the silence of that lonely room, आणि त्या एकटेपणाच्या शांततेमध्ये त्या खोलीत and you'll be only playing आणि a record, रेकॉर्ड वाजवत बसाल त्या शांत खोलीमध्ये, a tape एक टेप of I should have done this, की मी करायला हवं होतं, नाही मी करायला हवं होतं, चुकलं रे चुकलं रे, or I करायला shouldn't होतं. have done that. का असं करायला नको होतं रे, तेव्हा मी थोडं समजून घ्यायला हवं होतं, एक सॉरी बोल देता उस टाइम पर अच्छा होता रे. वो जो बूढ़े होंगे ना और वो चेयर पर बैठ के ख्याल करेंगे ना, तभी फिर वो सब दिमाग में आएगा. म्हणून Why? Because at that age of say 70 or 80 or 85, कारण कसं असतं ना, त्या वयामध्ये समजा वय तुमचं एकदा 70, 80, 85 you are very flexible. मग आपण फार लवचिक बनतो, लवचिक की आय एम रेडी फॉर एनिथिंग नाउ बिकॉज आय एम 70, 80, 85 नाउ व्हॉट. See? आता But काय that is the त्यांचं- mature years. ते समंजस वर्ष असतात, That is the mature years. ती प्रौढ वर्ष असतात. And if those years were applied to our younger years, आणि ती प्रौढ वर्ष 70तली 80तली जर आपण जवानीत सुद्धा and those वापरली असती, experiences and those thinking, if we can apply it today, आणि ते अनुभव आणि ती विचारधारा जर आजच आपण अंगीकारून तसे विचार आतापासून करायला सुरुवात केली असती, you will have a very few regrets. तर पस्तावा कमी होतो बेटा, आणि होईल, पस्तावा कमी होईल. Amen. आमेन. का 80-85 सगळे लवचिक होतात, व्हॉट टँट्रम्स दे आर गोइंग टू थ्रो. That's why today what you will be hearing, तर आज तुम्ही जे काय ऐकणार आहात it will help you in your latter years. ते तुम्हाला तुमच्या नंतरच्या वर्षांमध्ये मदत करणार आहे. कारण वय तर सगळ्यांचं वाढणार आहे, आज तू जवान आहे. Otherwise, नाहीतर those who have not heard today's word, ज्यांनी आजचा उपदेश ऐकला नाही they will just sit down ते असंच खाली बसणार, having a load of regrets. इतका प्रचंड सारा पछतावा करत कि मैंने किया क्यों नहीं, मैंने किया क्यों नहीं, थोड़ी बदलती अच्छा रहता, थोड़ी मैं भी झुक जाती तो क्या होता, But- थोड़ा मैंने भी ईगो छोड़ देना था. But you who are hearing today, पण आज तुम्ही लोक जे माझं ऐकताय, you will walk lighter तुम्ही जरा हलके हलके चालाल, because वजन नसेल का, you have sorted out the baggage in the morning of your life. कारण तुझ्या आयुष्याच्या सकाळीच तू सगळा बोजा उरकून टाकलास की अननेसेसरी बोजे मला पुढे न्यायचे नाहीयेत. हिशोब उरका, दे दुआ के नक्की करो, आगे बढ़ो, बढ़ते रहो. Otherwise, at that age, नाही तर त्या वयाला you will carry a very big stone, असा मोठा दगड छातीवर बांधल्यासारखं होईल, माहितीये. regret and regret. पस्तावा पस्तावा पस्तावा, मैंने क्यों नहीं किया. And worse than that, त्याहूनही वाईट, you cannot change it. आता काही बदलताही येणार नाही. ऍट दॅट एज व्हॉट यू गोइंग टू चेंज. त्या वयात तुला काय बदलायला You होणार आहे. cannot go to that person and ask for sorry. त्या व्यक्तीकडे जाऊन मग तुला सॉरी म्हणता येणार नाहीये त्या वयात. At that age, you will be ready to say
100 times sorry. आता त्या वयामध्ये ऍक्च्युली तू 100 वेळेला सॉरी म्हणायला तयार झालेला आहे. But 80, it's too 85. late. पण फार उशीर झाला ना. You will go to the photo of that person त्या व्यक्तीच्या फोटोकडे कदाचित तू जाशील and speak to him. आणि त्या फोटोशी बोलशील फोटोत I'm sorry. की मला माफ कर. But that person is gone. पण तो व्यक्ती तुझ्या आधी गेलाय. When he needed जेव्हा गरज होती, your understanding, जेव्हा त्या व्यक्तीला तुझ्या समजूतदारपणाची गरज होती, तेव्हा तू that समजूतदारपणा, time your blood was boiling तेव्हा hot. तुझं जवानीतलं रक्त असं सळसळत होतं. मैं नहीं झुकेगा. But now अभी it's too late. आता उशीर झाला. 80-85 माणूस करणार काय? आणि ज्याला माफी मागायची होती तो गेला. Are you understanding? कळतंय का? देरी करो मत राजा. So ईशू बोलता. sorting it out now is the only way to ensure that your future self doesn't have to carry a suitcase full of stones. तर आता हे सगळे हिशोब उरकून टाकणं म्हणजे काय की तुमच्या नंतरच्या वर्षांमध्ये तुम्हाला दगडांनी भरलेली बॅग छातीवर घेऊन बसावी लागणार नाही. हे दगड आहेत फार मोठे And मोठे. versus अजून वाईट, a suitcase full of stones whose keys have been thrown away. दगडांनी भरलेली सुटकेस आहे आणि तिला लॉक लावून त्या लॉकची चावी आणि फेकून दिलेली आहे. And you cannot even remove the stones. आता तुम्हाला ती दगड बाहेर काढता येणार नाहीत कारण की लॉक केलंय त्या बॅगला. Are you getting me what I'm saying? कळतंय का? मग So, काय करणार? Every day's रोज hishom, डेली 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 we should do it. डेली हिशोब उरकायचा. व्यावसायिक माणसं गल्ल्यावर असतात, रोज रात्री हिशोब करतात ना. आपण बापाच्या व्यवसायात आहे, रात्री बसायचं झोपायच्या We आधी. are all going to reach that age. कारण बघा, एक लक्षात ठेवा, आपण सगळे त्या वयाला जाणार आहोत. We have to be lighter. आपल्याला हलकं हलकं जायला हवं ना. हे बोजे घेऊन जायचं There काय? should be smile on our faces. चेहऱ्यावर हास्य पाहिजे त्या वयाकडे जाताना. हसतमुख गेलं पाहिजे. That whatever happened, की काही जरी झालं, I settled it all. जे काही झालं, मी तेव्हाच सगळा हिशोब उरकला होता. मेरे मन में मैंने किसी के बारे में कुछ रखा ही नहीं है. मैंने उसी टाइम पे Whoever actually has नहीं, said what, whoever has done what, I settled it there and जो then. जे काही बोलला, जो जे काही सांगितला, ते सगळं मी तेव्हाच सेटल करून टाकलं. कधी कधी तर मला म्हणजे मी सॉरी म्हणायला नको होतं तरी मी सॉरी म्हटलेलं आहे. I'm happy. मी खुश आहे. I'm seated on that old chair, मी त्या जुन्या खुर्चीवर आता बसले looking out of the window आणि खिडकीतनं बाहेर बघतीये because there's nobody with me. कारण माझ्या सोबत आता कोणी नाहीये. I can contemplate आता मी विचार करू शकत आहे and I'm lighter. आणि मी हलकी आहे. का 80-85 विचार करताना मला कळतंय की नाही नाही माझे सगळे हिशोब मी तेव्हाच उरकले हो. What a golden I heart. settled it all then मी तेव्हा सगळं उरकलं. with my son, with my daughter, with my husband, with my wife, with my relatives, with my brother. माझ्या मुलाशी, माझ्या मुलीशी, माझ्या बायकोशी, माझ्या नवऱ्याशी, माझ्या नातेवाईकांशी, माझ्या भावाशी, माझ्या बहिणीशी, सगळ्यांशी. You have to go lighter from this earth. तुला ही पृथ्वी सोडताना हलकं जायला हवंय बेटा. And who knows that whether you will stay till that 80 to sit on that old rocking chair of आणि yours. कुणाला माहितीये तुम्ही 80 पर्यंत सुद्धा पोहोचणार आहात का आणि 80 पर्यंत पोहोचून त्या आराम खुर्चीत बसणार आहात का माहितीये का तुम्हाला? Think about the 5 foolish bridesmaids. 5 मूर्ख कुमारिका ज्या होत्या त्यांचा विचार करा. They thought that they could door crash. त्यांना असं वाटलं की नाही धडाधड आपण जाऊ आणि होऊन जाईल. They can ask for some extra oil from their friends at 11:59 p.m. 11:59 म्हणजे 12 वाजायला 1 मिनिट बाकी असताना आपण जाऊन आपल्या मैत्रिणींना थोडंसं तेल वगैरे द्यायला सांगूया. Because 12 o'clock the groom is going to come. 12 वाजता भर येणार आहे ना. 11:59 I will go to my wise virgins 11:59 मी माझ्या सगळ्या शाण्या कुमारिकांकडे जाईन and they will surely give me the oil. आणि त्या नक्की मला तेल देतील. हे भटाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी झाली असं वाटत नाही का? They probably spend the evening doing their hair. आणि मग संध्याकाळ सगळी ह्या 5 मूर्ख कुमारिकांनी बाल बना मुंह बना मे घालवली असेल. And they were scrolling through their ancient social media. आणि त्यांचा अनादी काळचा जो काही सोशल मीडिया होता तो उघडून बसले असतील. And they were thinking that the groom was running late. आणि त्यांना असं वाटलं असेल नाही नाही वर लेट ही आएगा. Say, we always know आपल्याला नेहमी माहित and आहे feel आपल्याला नेहमी असं वाटतं the guests will come late. की पाहुणे उशिराच येणार आहेत. ते काही सांगितलेल्या वेळेत येत नाही. But this guest will never come late. हा पाहुणा उशिरा येत नसतो बर का. हा बोललेल्या वेळेत येणार आहे. तुम्ही तुमचं उरकलेलं ठेवा. नहीं जीसस आने से 1 मिनट पहले मैं सबको सॉरी बोल के रिपेंट करेगा. नहीं मिला चांस तो फिर क्या करेगा? Say, he is not your good neighbor friend who always comes late. तो काही तुझा चांगला शेजारी मित्र आहे का
की जो नेहमी उशिराच येतो. And when the shout went up, आणि मग जेव्हा आक्रोश आला, they were all frantically banging on a closed door, मग सगळ्यांनी बंद झालेल्या दारावरती धडाधडा वाजवायला सुरुवात केली. while the party had already started inside. आणि मेजवानी तर आतमध्ये ऑलरेडी सुरू झाली. They had the invitations, आमंत्रण होतं त्यांना, but they forgot the fuel. पण विसरल्या ना, तेल आणायला विसरल्या. आमंत्रण तर होतं, पण तेलच घातलं नाही. They were dressed, तयारी सगळी होती, कपडे वगैरे व्यवस्थित घालून. but dress does not give you entry. अरे पण ड्रेस मुळे प्रवेश मिळत नाही ना बेटा. Oil gives you entry. तेल प्रवेश देतं, Holy Spirit gives you entry. पवित्र आत्मा प्रवेश Settling देतो. issues gives you entry. आणि सगळे हिशोब उरकले, सॉरी बिरी हो गई, माफी हो गई, की त्यातनं प्रवेश मिळतो. घातलेल्या कपड्यांनी काही मिळत नाही. See, they ended up dressed for a wedding, बघा, लग्नासाठी लागणारे हे कपडे, पोशाख त्यांनी घातला होता, but they were standing in the dark. पण अंधारात उभ्या होत्या. Amen. आमेन. It's like a man who is standing on the deck of the Titanic आणि असं आहे ना, एखादा माणूस टायटॅनिक जहाजाच्या डेकवर उभा आहे and he's arguing with the steward about the quality of the things that are there. आणि स्टुअर्टशी वाद घालतोय की काय या जहाजावरती हे असं कसं आहे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही, वो बरोबर नाही, आजचं जेवण बरोबर नव्हतं. असं. Today's food was not good. आजचा जेवण बरोबर नव्हतं, आजचा स्वयंपाक झाला नव्हता. While the lifeboats are being lowered down आणि तिकडे ते लाईफ बोट खाली सोडतायत की हे बुडणे वाला आहे. and he thinks that he has time to finish his meal, आणि त्याला असं वाटतं की नाही नाही, मी माझं जेवून तर घेईन, तोवर माझं जेवण होईल. so I have to make a complaint. तर मला तर तक्रार करायलाच हवी की आज का खाना अच्छा नाही बना था. Only after complaining I will enter the lifeboat. आणि तक्रार केल्यानंतरच मी त्या लाईफ बोट मध्ये बसीन. कोणाला सोडायचं नाही. हो का? पैसे अगो दिलेले. बाई, मरता मरताही असं का? I will complain about the service. मी नाही, मी तक्रार करणार. असं कुठे होतं का? मी वेळेत आले, बसले, हमने तिकीट खरीदा है, But- हमने पैसा दिया है. You need to know what's happening now next. अरे बाबा, पण इथं जहाज बुडायच्या बेतात आहे. He's हा? not realizing कळत नाही का? that जान बचेगी तो लाखों पाएंगे ना. इधर जान ही जा रही है that Atlantic Ocean is ready. की अटलांटिक समुद्र तयार आहे टायटॅनिकला गिळायला. It has got the list. ते आधी तयार आहे. The ocean has got all the list. महासागराकडे यादी तयार आहे. And it is also checking the guest list for the bottom of the sea. आणि महासागर सुद्धा सगळ्या पाहुण्यांची आणि सगळ्या गेस्टची लिस्ट चेक करत आहे. And so by the time he looks for the west, तर तो पश्चिमेकडे no, बघेपर्यंत, the saving west, तो त्याच्या त्या लाईफ बोट कडे किंवा त्याचा प्राण वाचवणारा कोट जो असतो त्याच्याकडे बघेपर्यंत, life jacket. लाईफ जॅकेट. The only thing left on the deck is the sound of the band playing. आता डेक वरती एकच आवाज येत होता, बँड वाजवत म्युझिक. Amen. Nearer my God to thee. Remember, आठवतं का? टायटॅनिक मूवी देखी क्या बेटा? Nearer. that band is playing there. The last song. ये आखरी गाणं बजाया वो लोगों ने. And that song he doesn't want to hear. आणि ते गाणं नाही ऐकायचं त्याला त्यावेळेला. वो But he कंप्लेंट wants to करणार. fight with the steward. खाना अच्छा नाही, खाना अच्छा नाही. अरे And खाना. by the time he realizes it, आणि त्याला कळेपर्यंत all the lifeboats are over. सगळ्या लाईफ बोट भरल्या गेल्या, संपल्या, हारायला. See? Are you understanding? खाना छोड़ के उस टाइम गाना सुनता. It's so important to settle things in a proper way. म्हणायचं काय बेटा, हसून खेळून Stop सांगतोय, your fightings. योग्य वेळेमध्ये सगळं उरकाई भांडणं बंद करा. हमें इतना भी क्या झगड़ना. उतना प्यार करो ना. Like some people are watching the movie on their TV काही लोक टीव्ही वरती चित्रपट पाहतात. while there is a leakage in their water tank. त्यांच्या वॉटर टँकला लिकेज आहे, गळती लागलेली आहे, And they're not bothered. काही पडलेली नाही No, त्यांना. but this is the most interesting moment. नाही, असला पिक्चर लावला ना, आणि इतका That महत्वाचा interesting क्षण आहे, moment where the hero will come. इतका सा इंटरेस्टिंग क्षण आहे. आता हिरो येणार आहे, Say, तेरा घर जा रहा है, वो लीक हो रहा. म्हणे हिरो तू झिरो बनेगा जब तक. I will fix it up in another 5 minutes. नाही, 5 मिनिटांमध्ये मी फिक्स करीन. अजून 5 The water मिनिट fixes you. ते पाणी तुला फिक्स करतं मग बुडवून. Because by the time that movie ends, कारण तो चित्रपट संपेपर्यंत you cannot even walk in your room. तुला तुझ्या खोलीत चालता येणार नाही, एवढं पाणी घरात होणार आहे, क्योंकि तेरे टँक को इतना लीकेज था. And now you are swimming in your house. आणि आता तुझ्याच घरात तू पोहतोय. असं आहे.
Amen. हिशोब रोजचे रोज Because the उरका. small hiss that we ignore, कारण की या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जे दुर्लक्ष करतो ना, it becomes the flood that drowns us. तो महापूर बनतो रे, जो आपल्याला बुडवून टाकतो एके It दिवशी. drowns our peace tomorrow. आपली शांती उद्याची बुडवून टाकतो रे. See, tomorrow's peace depends on how you deal with people. उद्याची today. शांती, आज तू लोकांशी कसं वागतोय त्यावर तुझी उद्याची शांती अवलंबून आहे. आज लोगों से अच्छी अच्छी बातें करेगा, कल तेरा शांत होएगा. आज खडूस बनेगा, कल तेरी अशांती आहे. Today itself deal it. आजच ते संपवा. की सॉरी, मला असं वाटतं मी तुम्हाला दुखावलं. Because regret is a debt that charges 100% interest. कारण की पस्तावा असं कर्ज आहे जे 100% व्याज घेतं. 3 नाही, 2 नाही, 5 नाही. पस्तावा असं कर्ज आहे जे 100% व्याजावर येतं. So pay off your grievances today. आजच तेरी दुख भरी कहानी खत्म कर सॉरी करके. So you don't go bankrupt in your old age. म्हणजे म्हातारपणामध्ये आपण दिवाळखोर बनायला नको, दरिद्री बनायला नको. In my old age, I don't want to be a bankrupt person. मला माझ्या म्हातारपणी असं दरिद्री नाही बनायचं. Because even today, if I am bankrupt, no problem. I have got health, strength, का and आज जरी मी दरिद्री असलो किंवा झालो तरी ठीक आहे, I अजूनही can work somewhere. माझ्या अंगात अजूनही ताकद आहे, शक्ती आहे, मी अजूनही कुठेतरी जाऊन काम वगैरे करू शकतो. When you're old पण अगदी वयस्कर झालो and you are bankrupt, आणि तेव्हा जर दरिद्री आली, you have no option. मग काय पर्याय आहे? तेव्हा तर हातपाय पण साथ देत नाहीत. You need lots of money for your medicine itself. तेव्हा तर पैसा फार लागतो औषधांसाठी. मग हिशोब आज उरकलेले बरे की नाही? नाही, विचार करा तुम्ही, वेळ घ्या. टेक युअर टाइम बट थिंक ओव्हर इट. टेक युअर टाइम सर बट थिंक ओव्हर इट. Amen. आमेन. Many times we don't realize this. अरे गेला आपल्याला मात्र कळतच नाही. We keep everything for the last. आपण सगळं शेवटच्या मिनिटासाठी ठेवतो. आखिर में सब एक साथ मिला के करेंगे, वो एक साथ नैया डूबने वाली है. Amen. And so the tragedy of a wasted life, तसं वाया घालवलेल्या जीवनाची ही जी दुर्घटना आहे ना, it's not that we did bad things. ती अशी नाहीये की आपण आपल्या आयुष्यात चुकीचं काम केलं आणि वाईट गोष्टी केल्या, असं नाही. But that we didn't do the right things. पण आपण बरोबर गोष्टी केल्या नाहीत, ही दुर्घटना आहे, ही अरे. ट्रॅजेडी आहे. It's not that you have done bad things. असं काही नाहीये की तू वाईट गोष्टी केल्या आहेत, You don't turn it into good. तू ते चांगलं नाही केलंस. करताना चांगलं करा, At least you turn it into good. किंवा कमीत कमी नंतरून ते चांगलं करून टाका. कि ठीक है, तेरे से उस टाइम पर गलत हो गया, फिर भी टाइम था ना, वो गलत को सही कर डालने का था ना तभी. So every instruction you refuse today, तर आज जे काही मार्गदर्शन तुम्ही नाकारता की नाही, मैं नहीं सुनेगा, नहीं नहीं मैं सुनेगा ही नहीं, it adds to a brick to the wall which will finally imprison you. ते अशा भिंतीला वीट देत आहे की शेवटी त्या विटांचं तुरुंग बनून त्या तुरुंगात तूच कैदी होणार आहेस. Amen. Regret. पस्तावा. The rich man in Hades was regretting. श्रीमंत मनुष्य अधोलोकात पस्तावा करायला लागला की वाय आय डिडंट लिसन टू दॅट मॅन हु वॉज अ बेगर. का मी त्या भिकाऱ्याचं ऐकलं नसेन, आज मी अधोलोकात आलोय. And see how it works. कसं काम होतं पहा. The rich man didn't see anybody else but Lazarus. श्रीमंत माणसाने आणि कोणालाही तिथे पाहिलं नाही, पण लाजर दिसला त्याला, जो So- रोज त्याच्या घरापाशी असायचा. And that gives you more pain. त्यातून अजून वेदना होतात ना, की रोज रोज मेरे दरवाजे पे He रहता only था. saw Abraham and Lazarus. अब्राम आणि लाजर या दोनच माणसांना श्रीमंत माणसाने तिथे पाहिलं. He didn't see David, he didn't see Moses. आणि कोणी नाही पाहिलं, दाविदाला नाही पाहिलं, मोशेला नाही पाहिलं, पण बरोबर अब्राम आणि लाजरच दिसला त्याला. And त्याला कसं that झालं? was causing more pain in him. त्याच्यामुळे त्याला जास्त वेदना व्हायला लागला की That this रोज man used to every time tell me, हा रोज मला सांगायचा, हा लाजर रोज रोज सांगायचा मला, but I didn't listen. मी नाही ना ऐकलं. And now it's too late. आता उशीर झाला. आता उशीर झाला ना. अधोलोक म्हणजे नरक हो, नरकात पोहोचला की तो आता. And so in the Hebrew term, that word regret, तर हिब्रू भाषेमध्ये हा जो शब्द आहे it is पस्तावा, tied to the path that has been missed, तो अशा मार्गाला बांधलाय जो मार्ग चुकलाय, which leads one to poverty. जो एखाद्या माणसाला गरिबीकडे नेतो, That दरिद्रीकडे नेतो. You have plenty of memories, but की- without harvest. आठवणी तुझ्या मनात खूप असतात,
पण हंगाम तुझ्याकडे काही राहिला नाही, कारण की तू संधी साधली नाही. So sorting your life out while you still have the strength in your bones तुझ्या हाडांमध्ये ताकद असताना तुझ्या आयुष्याचे सगळे हिशोब लेखे जोखे it's a सोडून gift. टाकायचे. It's a gift to your future self. ती देणगी आहे तुझ्यासाठी, तुझ्या भवितव्यातल्या आयुष्यासाठी लागणारी. You are storing it today in the bank, आज तू बँकेत साठवतोयस that in your old age की तुझ्या म्हातारपणी it will bless you. तुला आशीर्वाद मिळावा. है You ना? will live in peace in those times. त्या म्हातारपणी तू शांतीनं जगावं म्हणून आता तू बँकेत थोडंफार साठवतो. And so it will allow you to arrive at the end of your journey with an empty hand but a full heart. पण त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवासाच्या अखेरीला रिकाम्या हातांनी पण भरलेल्या हृदयाने पोहोचणार आहात. It's very important because at that age कारण त्या वेळेला only one thing troubles you. एकच गोष्ट त्रास देते माणसाला, जेव्हा माणूस 80-85चा म्हातारा होतो. Oh, I didn't behave properly with this person. मी या माणसाशी नीट वागलो नाही, I should have forgiven that person. मी त्या माणसाला क्षमा करायला हवी होती. Say, and there are many regrets. आणि पस्तावे अनेक असतात त्या वयात. Why didn't I get married? मी लग्न का नाही केलं, Why did I marry late? मी उशिरा का लग्न केलं. See, there are so many regrets. अनेक पस्तावे त्या वेळेला मग डोक्यात येतात की मैंने शादी की नहीं, अभी की तो इतनी लेट क्यों करी. See, and so you have to decide your future before the clock strikes 12. तर हे घड्याळ 12चा ठोका देईपर्यंत तुम्ही तुमचं भविष्य ठरवा. Amen. 12 वाजणार आहेत. And imagine Esau. कल्पना करा, एसाव He's coming back from hunting. येतोय शिकार करून. He was hunting for the wild animals. शिकार करत होता तो जंगली जनावर. And now he's very hungry. आता त्याला फार भूक लागली. He can eat anything now. आता तो काही खाऊ शकत आहे कारण एवढी भूक लागली आहे. And so he's so focused on his stomach एवढं त्याचं पोटावर आता लक्ष गेलेलं आहे की पोट मला भूक, that he trades his entire future inheritance for a single bowl. की त्याने संपूर्ण भविष्य आणि त्याचं संपूर्ण वतन त्या मसुरीच्या डाळीच्या एका वरणावर, एक बोल, एक वाटी वरण, त्याच्यावरती त्याने ते देऊन टाकलं. Because he wants it now. की मला आत्ता खायला पाहिजे, मला वरण दे, हे माझे हक्क बिक्क ती घेऊन टाक. Jacob says you have to give your inheritance. याकोब त्याला म्हणाला ना, वतनाचा हक्क मला दे, मग तू Take it. घेऊन टाक म्हटला तो. That saying itself destroyed his future. त्या वाक्याला बोलूनच त्याच्या भविष्याचा नाश झालाय. Amen. ते वाक्य बोलून त्याचं भविष्य खराब. You can imagine decades later. आणि मग अनेक वर्षांनंतर तुम्ही कल्पना करा, He's an old man हा म्हातारा झाला एसाव sitting on that creaky chair, आणि बसलाय त्या आराम खुर्चीवरची, खुर्ची आवाज करतीये staring at the dust. आणि मातीकडे बघत बसलाय And he thinks, आणि विचार करतोय, I traded my destiny for a snack I can't even taste anymore today. माझ्या आयुष्याच्या दिशेचा, माझ्या संकल्पाचा मी व्यवहार केला, त्या वर्णासाठी जे वरण आज मी खाऊ पण शकत नाही. What a foolish person I was. किती मूर्ख माणूस निघालो मी. I bargained a kind of that sun असले भावतोल केले मी for a flickering candle. की त्या एका मिणमिणत्या वातीसाठी I bargained the sun. सूर्याचा व्यवहार करून टाकला की नको मला मिणमिणती वात पाहिजे, सूर्य देऊ नका. अरे दिस डील इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, हा महाग पडणार आहे तुला व्यवहार. And he remembers आणि त्याला आठवतं trembling before his father त्याच्या बापासमोर तो थरथरत होता and sobbing there. आणि रडत होता. Daddy, डॅडी, haven't you reserved even one blessing for me? तुम्ही माझ्यासाठी एक पण आशीर्वाद ठेवला नाही का? I mean, everything you gave to Jacob. तुम्ही सगळं याकोबाला देऊन टाकलं. I mean, one blessing. एकही आशीर्वाद तुम्ही माझ्यासाठी नाही ठेवला. Can we reverse the deal now? आता आपण व्यवहार उलटा करायचा का? डील आपण उलट करूया का You आता? give that porridge out of your stomach also, it will not reverse. आता पोटातनं काढून ते वरण परत केलं तरी सुद्धा व्यवहार उलटा होऊ शकत नाही. जो बात हो गई वो हो गई. See, because his father's voice was like a stone now, not like a father.
कारण त्याच्या बापाचा आवाज आता दगडासारखा होता, बापासारखा नाही. Because he also could not help because God said it. कारण की तोही मदत करू शकेना, कारण देवाने हे सगळं सांगितलेलं होतं. मग आता बाप तरी काय मदत करणार आहे? And so he realized त्याला कळलं the most expensive soup in history. इतिहासातलं सगळ्यात जास्त मौल्यवान किमतीचं महाग वरण पडलंय हे मला. त्याच्या पुढे वरण बघूनच त्याला उलट्या होत असतील. ये क्या किया मैंने? It has left him with a lifetime of hunger for blessing. He threw away आयुष्यभराची. for a quick fix. आयुष्यभराची आशीर्वादांची भूक लागून राहिली, त्यामुळे त्याला इथे त्याने एका वरणावर विकलं सगळं. Sometimes कधी कधी our flesh can give us a heavy stone in our old age. हा देह दगाबाज आहे बेटा. ही सुंदर काया कुठेतरी आडवी येतेच आपल्या उतार वयात. Heavy stone you'll be जड carrying. it. जड दगड मग तुला घ्यावे लागतील. It's like a man who wins the lottery, हे असं एखाद्या माणसासारखं, त्या माणसाने लॉटरी जिंकली but then he decides to use the winning ticket as a napkin to wipe away his hand after eating some आणि food. मग त्याने ठरवलं की विनिंग तिकीट, ज्या तिकीटला तो, जे तिकीट त्याने जिंकलेलं आहे त्या तिकीटनंच तो काय करतो की जेवल्यानंतर हात पुसणार आहे त्याच तिकिटाने. आता काय करायचं, कुठलंच नाही, यालाच वापरा. काही But you नॅपकिन are an idiot. नाही, पेपर नॅपकिन नाही, टिश्यू पेपर नाही, आता ह्यानीच पुसतो. अरे तू काय बावळेस But का? I needed it right now. नाही पण मला आता हात पुसायला काहीतरी हवंय ना. Don't wash it for 10 days. अरे 10 दिवस हात धुवू नको ना, धुवून पांटीला पुस. त्या जिंकलेल्या तिकिटाला नको पुसू. तू जीत गया है, वो फाड़ेगा तो तू हार जाएगा. वो लॉटरी लगी तुझे. कळतंय का? Amen. विनोद करून सांगतोय हो. Because years later he'll be digging in the garbage for food. का वर्षांनंतर तो कचरा पेटी अन्न शोधायला लागेल, अशी पाळी येईल मग. Amen. नाही काहीच नव्हतं, नॅपकिन नव्हता. And टिश्यू then पेपर he'll be thinking, let me search for that lottery ticket आणि now. मग तो विचार करेल, नाही ते लॉटरी तिकीट मला शोधूच दे, मी कुठे ते टाकलं. Even if he gets it, he won't get that money आता now. मिळालं तरी पैसा मिळणार नाहीये. He cannot reverse it. आता नाही रिव्हर्स होऊ शकत, आता उलट नाही होऊ शकत. टाइम गया, सब गया, अभी सभी गया. And that paper also must have been rotted आणि ते completely. तिकीट पण कुजलंच असेल आता, किंवा त्याच्यावरची शाई सगळी इकडे तिकडे झाली असेल, तर त्यांना कळायचं कसं तूच जिंकलाय. मग ते पैसा And your देणार face कसं? also looks different आणि now. तुझा चेहराही आता होता होता वेगळा झाला. पहिले तू अलग दिखता था, अभी तू पहले एकदम अच्छा अलग दिखता था. हाँ. पहिले तू अच्छा दिखता था, अभी तुझे क्या हो गया? I mean, he traded a lifetime of security for 10 seconds of clean hands. म्हणजे आयुष्यभराचं संरक्षण 10 सेकंद मला हात स्वच्छ पाहिजेत. अरे त्याच्यावरती हा व्यवहार किती महाग पडला तुला, Amen. हो की नाही? पॅन्टीला हात पुसले चाललं असतं. Sort it out every day. म्हणायचं काय आहे, रोजचे हिशोब रोज उरका. बघा काही ना काही रोज होत राहतं. रोज सॉरी का ठेली लेकर ही घुमने का. Think of the person who is so annoyed by their parents' boring stories. आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो आपल्या आई वडिलांच्या बोरिंग कहाण्यांना एकदम थकलेला आहे. That's why what the children do, they suddenly put on the earphones. मग मुलं बाळ काय करतात, आई बाप बोलायला लागले की त्यांना कळतं सुरू हो गया, मग ते लावतात कानात And बोंगे. so the parents are talking and talking. वो बेचारा डैडी बोल रहा है, वो मम्मी बोल रही है, वो उसको किधर सुन रहा हूँ डाल के बैठा है. But they don't realize then त्यांना कळत नाही तेव्हा. that these are the wisdom talks. अरे हे That ज्ञानाचे is coming to मोती, them. हे ज्ञानाचे मोती येत आहेत त्यांच्याकडे, नंतर नाही मिळणार ते. These are going to make your life now. आणि हे ज्ञानाचे मोती तुझं आयुष्य आता घडवणार आहेत. But they say, we know everything. पण ते म्हणतात ना आम्हाला सगळं माहिती आहे. टीच मी नॉट, टेल मी नॉट अँड टच मी नॉट. And so they think they are winning a battle for peace and quiet. मग त्यांना असं वाटतं की नाही शांतीसाठी, शांततेसाठी हे सगळं युद्ध मी जिंकत आहे, बघा किती शांती आहे. And years later, मग अनेक वर्षांनंतर they sit in that same living room, त्याच लिव्हिंग रूम मध्ये ते बसलेले असणार. now 80, आता ते 80 चे झाले and sitting in that old chair, आणि त्या आराम खुर्चीवर ते बसलेत आता. staring But- at that empty chair where the parents used to sit and give them advice. आणि एकेकाळी ज्या खुर्चीवरती आईबाप बसून त्यांना सल्ला द्यायचे, ती खुर्ची आता बघत बसलेत. And now desperately trying to remember the sound of that noise and आणि voice. आता व्याकुळपणे शोधतायत की मेरे मम्मी डैडी का आवाज मुझे आज सुनने मिलता तो कितना अच्छा होता ना. Oh, I would give any dollar, every rupee in. प्रत्येक रुपये आणि रुपी मी देऊन टाकला असता. डॉलर दे देता मैं, आज मेरे माँ बाप रहते और मुझसे बात करते तो सुनने That की. time it was boring sentence, now it is wisdom sentence. कारण for you. तेव्हा ते बोरिंग वाक्य वाटायचं, आता ते ज्ञानाचं वाटतंय. पण आता डोंट यू थिंक सो इट्स टू लेट, फार उशीर झाला असं वाटत नाही. And that time, त्यावेळेला your parents were a noise for you.
तुझ्या आईवडिलांचे आवाज तुझ्यासाठी गोंगाट झाले. Now आता it's only your noise. तुझा गोंगाट आहे फक्त. You lose the voice, you get your noise. आवाज गेला की तुझा गोंगाट येतोय. The noise of a heavy heart. जड हृदयाचा गोंगाट. That's why do not sacrifice your permanent future on the altar of your temporary feelings. म्हणून ना तुमचं कायमचं जे भविष्य आहे ना ते तुमच्या तात्पुरत्या भावनांच्या वेदीवरती विकू नका. Bible says in Haggai 1:5-6. हगई पहिला अध्याय 5 आणि 6 मध्ये बायबल म्हणतं, Look at how you are living. You have planted much, but you harvest very little. पहा तुम्ही You कसे eat, but you are never full. पहा तुम्ही कसे जगताय. तुम्ही खूप पेरलं पण फार कमी कापलं. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. आमेन. Timing is very important. वेळ महत्वाची असते बेटा. हगई 1:5 आणि 6 वेळ महत्वाची असते. So this verse warns us तर हे वचन आपल्याला सूचना देत आहे that if we ignore God's timing and focus only on your immediate cravings, देवाच्या वेळेकडे आपण दुर्लक्ष केलं आणि आता लगेच आपल्याला जे काय हवंच आहे त्याच्यावरच जर आपण नुसतं लक्ष लावलं, you will spend your whole lifetime working hard, but संपूर्ण- always feeling very empty inside of you. संपूर्ण आयुष्यभर तुम्ही फार मेहनत कराल पण आतून तुम्ही अगदी रिकामे असणार आहात हे तुम्हाला जाणवेल. That's why listen to me, my sons and daughters. म्हणून माझ्या मुलांनो आणि माझ्या मुलींनो, I want तुम्ही to माझं ऐका. encourage you. मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय. Before the sun goes down on your opportunity, तुझ्या संधीचा सूर्यास्त होण्या अगोदर one day एके दिवशी you will be seated on that creaky chair, तू सुद्धा स्वतः त्या आराम खुर्चीवर बसलेला असणार आहेस staring at the floor आणि जमिनीकडे एकटक पाहत. with your older self, तोवर तू म्हातारा झालेला असणार आहे and you will be thinking back and asking, आणि तू विचार मागचा करून मग विचारणार आहेस, why was I so proud? मी एवढा घमेंडी का होतो. आय डोंट नो. मला माहित नाही माझ्यामध्ये एवढा इगो आणि घमेंडीपणा आणि गर्व का होता. Why didn't I take those small steps to ask for forgiveness or to forgive? मला माहित नाही मी ती छोटी पावलं का नाही उचलली, सॉरी का नाही म्हटलो, किंवा मी का नाही क्षमा करून टाकली. You will realize मग तुला कळेल that if you had just dropped your weapons at that age, त्या वयामध्ये त्या वयातच जर तू तुझी हत्यार टाकून दिली असती you could have enjoyed the laughter of a family reunion. तर पारिवारिक एकत्रितपणाचा आनंद तुला मिळाला असता. Maybe this loneliness you are feeling is because of what you did that time. कदाचित जो एकटेपणा आता तुला जाणवतोय ते तेव्हा तू जे काहीतरी केलेलं आहेस त्यामुळे आलेला असेल. So now that cold silence, तर आता ती एक शांत that lonely room of एक yours, गार पडलेली जी शांती तुझ्या एकट्याच्या खोलीत आहे. maybe कदाचित the reason is because there was a time when you had an opportunity to forgive and forget and remove that pride of yours. की का तुझ्याकडे होती संधी की त्याच वेळेला तू ते सगळं सॉरी म्हणून जर संपवलं असतं तर आज असं नसतं. Regret. पस्तावा. You will wonder why you wasted your best years chasing after friends. आणि मग तुम्ही विचार करत बसाल की माझी चांगली वर्ष सगळी मित्रांच्या मागे मी वाया घालवली माहित नाही का. They were ते all- शिकवतोय आम्ही. They were all empty as the wind. ते सगळे मित्र माझे रिकामे होते हवेसारखे आणि वाऱ्यासारखे. एक में दम नहीं था. Oh, if I had only sat at the feet of my parents, जर फक्त माझ्या आई वडिलांच्या पायापाशी बसून मी शिकून घेतलं असतं तर आज माझं भलं झालं असतं. because they loved me. कारण माझ्या आई वडिलांनी माझ्यावर प्रेम केलं. That time you will understand they really loved me. तेव्हा तुम्हाला जाऊन कळेल की खरोखर माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती प्रेम केलं होतं. Today the youth know that their friends love them. आज जवान मुला मुलींना एवढंच येतं, मेरे दोस्त माझ्या मित्रांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या मित्रांचं माझ्यावर प्रेम आहे. Nobody can take the place of the parents. आणि आई वडिलांची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही बरं का. They तेरा really कोई भी love यार, you. तेरा कोई भी दोस्त माँ बाप की जगह ले नहीं सकता. उनका तेरे पर बहुत प्यार है. Amen. Imagine Absalom, कल्पना करा अबशालोम, the handsome son of King David. दावीद राजाचा देखणा मुलगा, हँडसम, But he was so rash, he was so fast, पण इतका असा रॅश होता, इतका असा उतावळा होता that he thought he could steal a kingdom की त्याला असं वाटायला लागलं मी राज्य चोरून घेतो बापाकडून. before he even learned how to lead his own heart. आणि स्वतःच्या हृदयाला कसं मार्गदर्शन करायचं हेही शिकून घेण्या अगोदर त्याच्या मनात आलं बाप मरायच्या आधी बापाचं राज्य कसं घ्यायचं. But all bad company, bad friends, पण चुकीचे they guide मित्र, him. चुकीचे सगळे यार दोस्त आणि मित्र, त्या चुकीच्या मित्रांनी मैत्रिणींनी सगळं चुकीचं मार्गदर्शन त्याला केलेलं. He spent his
time looking in the mirror आणि आरशामध्ये बघत त्याने आपली वेळ घालवली, because he loved his hair, कारण त्याच्या केसांवर फार प्रेम होतं. त्याला त्याचे केस फार आवडायचे. but he didn't know another mirror which is the word of God. पण त्याला दुसरा आरसा माहित नव्हता, जो दुसरा आरसा बायबल आहे, देवाचं वचन आहे. And most of his time he only spent in plotting how to take over the kingdom. आणि अब्सालोमनं जास्तीत जास्त वेळ हीच कुयोजना केली की माझ्या बापाचं राज्य मी कसं घेऊ नये, कसं बळकावू. And he thought he had centuries to fix things. आणि त्याला असं वाटलं की अजून तर कुठे खूप वर्ष आहेत, नंतर आगे जाके सब अपन संभल लेंगे, सब सॉरी मेरी बोल के हो जाएगा. Maybe his parents must have been saying, Absalom, please cut that hair of yours. कदाचित त्याचे आई वडील त्याला सांगत असतील की अरे अब्शालोम आहे, काय रे मोठे केस रे बाबा, तू मुलगा असा इतका You देखणा are मुलगा not रे a केस, girl, you are a तू boy. मुलगी आहेस का, एवढे लांब केस कशाला, ते कापून टाक No, ना. you नाही, are jealous of me. तुम्हाला माझी इच्छा होती, यू आर जेलस ऑफ मी, माय लॉंग हेअर. अरे आम्हाला काय करायचे तुझे लांब केस. But they were saying it prophetically. अरे ते भविष्यवाणी रीतीने सांगतात तुला. Because one day that same hair will lock you in that branches. का एके दिवशी या केसांमध्ये अडकूनच मारणार आहेस. ते भविष्यवाणी रीतीने सांगते, बेटा काट नहीं, वो बालों ने उसको काटा. Because one day his long beautiful hair got entangled in a tree, एके दिवशी त्याचे ते सुंदर लांब लचक केस एका झाडात अडकले, in that tree branch, झाडाच्या फांदीला. because he was riding his mule तो त्याच्या खेचरावर बसून येत होता. and he was left hanging there between heaven and earth. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्येच हा लटकला. And there he realized, मग त्याला कळलं, while hanging there, तिथे लटकलेला असताना, while the enemy was coming with a spear, शत्रू भाला घेऊन त्याच्याकडे येत असताना, that it is too late अरे बहुत देर हो गई रे, because his friends had fled. कारण त्याचे मित्र तर तो पहिले पळून जाणारे कोण असतात, मित्र, ते गेलेच पळून तोवर. Oh, if only my father knew it, अरे माझ्या डॅडीला माहिती असतं ना, he would have come running. माझे डॅडी धावत आले असते But मला now वाचवायला. it's too late, Absalom. बाप चालो मग आता उशीर झाला. He is miles away from you. आता तुझे वडील तुझ्यापासून मैलोन मैल लांब आहेत. He had been telling you to chop your तुझे hair. डॅडी तुला सांगत होते ना, केस काप केस काप केस काप. See, हं? he traded a father's hug for a tree's chokehold. बघा ना, वडिलांची मिठी नको झाली त्याला, आणि त्या झाडाने त्याला जी मिठी मारली गळफास देऊन, ती घेतली मग त्यांनी. मग बापाला एक मिठी मारली असती तर काय कमीपणा आला असता हो. That father could have saved you, Absalom. हा, तुझे वडील तुला वाचू शकले असते ना अब्शालोमा. Your wisdom couldn't save you, तुझं ज्ञान नाही तुला वाचू शकलं. but David's heart could have saved you. दाविदाचं हृदय तुला वाचवू शकलं असतं. तेरा बाप Because his God is with David. कारण की त्याचा देव दाविदा बरोबर आहे. Because David's heart was a golden heart. कारण दाविदाचं हृदय गोल्डन सुवर्ण हृदय होतं. गोल्डन हार्ट. हालेलुया. It's like a man who spends his whole lifetime building a massive wall around his house. आणि असं ना की एखादा माणूस संपूर्ण आयुष्यभर त्याच्या घराच्या सभोवताली एक मोठी भिंत बांधायच्या कामात आहे. To keep the annoying neighbors away. की माझे जे सगळे असे मला राग देणारे शेजारी आहेत ना, ते नकोच आहेत मला जवळ. I don't want to see their face. मला माझ्या शेजाऱ्यांची तोंड पाहायची नाहीत, म्हणून मी माझ्या घराच्या सभोवताली अगदी जाड भिंत बांधतोय. A fortress only. आणि अशी भिंत म्हणजे गडच बांधला हो. He works day and night, दिवस रात्र काम करतोय. stacking brick after brick and making it higher and higher. विटेवर वीट रचतोय आणि अशी मोठी मोठी भिंत बांधत चालला. And one day he finishes the wall आणि एके दिवशी ती भिंत बांधून पूर्ण होते. and sits down to celebrate, आणि मग तो आनंदोत्सव करायला खाली बसतो, only forgetting that he has forgotten to build a door. विसरून की मी दारच नाही केलं या भिंतीला. म्हणजे खुदी अटक गया ना अंदर. इतनी बड़ी तूने वॉल बांधी घर को. लक्षात येते का चित्र. He is being saved from Huh? his neighbors. शेजाऱ्यांपासून वाचला. He is saved from his neighbors. शेजाऱ्यांपासून सुरक्षित आहे. But now he is starving to death inside his own masterpiece पण of आता creation. त्यांनी सुंदर अशी भिंत जी सभोवताली बांधून ठेवलेली आहे उंचच्या उंच, त्यात तोच अडकला. कारण बाबा दारच काढायला विसरला. मग शेजाऱ्यांपासून सुरक्षित राहिला, पण हे आयुष्य कसं गेलं, जीव गेला की आता. मग Now he is the king of the graveyard. आता तो कोणाचा राजा, आता तो कबरेचा राजा. बाबांनी समाधी घेतली म्हणा आता आतमध्ये. And the wall he built to protect his pride आणि जी भिंत त्याने स्वतःचा, बाकी काही नाही बरं का, स्वतःचा गर्व जपायला बांधली होती ना ती भिंत, is now the wall that will witness his end. आता ती भिंत त्याचा अंत बघणार आहे. तुझ्या अंताची साक्षी कोण? तूच बांधलेली जाड भिंत. Nobody is annoying. If you are right, everybody will तू walk बरोबर right. राहिला ना तर कोणी आपल्याला चिडचिड देत नाही. तू नीट राहा, तू सरळ राहा, सगळे सरळ असतात. उगीच आपले ही जाणवी शी जाणवी, अरे तू ठीक रे ना बाबा.
It's like a child who is trying to hide a bowl of some sweets हे असं आहे or ना की एखादं लहान लेकरू a porridge or whatever. चॉकलेटनी भरलेलं आपलं जे काही वाटी आहे, Oh, mummy is coming. I'll hide it under the bed. मम्मी आली लपव, मम्मी आली लपव. But then soon that bed will become wet. Mummy will come to know. पण फार लवकर मग तो बेड खराब झाला किंवा ते चॉकलेट वितळलं किंवा पॉरस सांडलं किंवा खीरच असेल ती सांडली, तर बेड खराब झाल्यानंतर आईला कळणारच आहे ना. आईचं Because लक्ष- you have kept it wrong side up. कारण तू उलटी ठेवली वाटी ठेवताना. घाई घाई में तू उल्टा ही काम करके आता ना हमेशा. तो घाई घाई में तूने उल्टा ही काम किया, तूने वाटी उलटी रखी. Even if they don't notice it, 2 weeks later the whole room will be smelling. आणि आता जरी मम्मीला कळलं नाही, 2 आठवड्यानंतर अख्ख्या खोलीत दुर्गंधी येणार आहे, मग तर कळणारच आहे ना की अरे बाबा या खोलीत तू काय प्रताप केलेले आहेत, Amen. या खोलीत असा वास काय तोय घाण. And you have to sleep on the same bed. आणि त्याच बेडवर तुला रोज झोपायलाही लागणार आहे. म्हणजे विचार करून करा हो. Just imagine the mother says now you have to sleep on the same bed. कल्पना करा, आई येऊन मग म्हणते, आई आहे ती शेवटी, मग ती म्हणते ह्याच्यावरच झोपायचं, आपल्याला काय माहित नाही, ज्यांनी घाण केलं त्यांनी त्यातच झोपावे. So their shortcut didn't save them time. तुझ्या घाणीत तू झोप. हा शॉर्टकट घ्यायला गेला, जल्दी कर जल्दी कर जल्दी कर, ते त्याला चांगलं आलं. See? अति घाई संकटात नाही म्हणतात ते. The heavy stone on your chest. म्हणजे छातीवरचा हा भारी दगड In your कशाला? latter years, don't have a heavy stone on your नंतरच्या chest. वर्षांमध्ये म्हातारपणात हे सगळे जड दगड छातीवर नकोत And बेटा. the most painful part is that you cannot change it. आणि सगळ्यात जास्त वेदनामय भाग त्यातला असा आहे की नंतरून आपल्याला काहीच बदलता येत नाही, कारण वेळ निघून गेलेली You असते. can go into their room. तुम्ही त्यांच्या खोलीत जाऊ शकता, You can go into your old parents' room तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या खोलीत तेव्हा जाऊ शकाल and say, I was too stubborn. आणि म्हणू शकाल की मी फार हट्टी होतो. But पण they are not there, only their photos are आता there. ते नाही आहेत, ते गेले, फोटो लागले त्यांचे भिंतीवर. ऐसा You होना will चाहिए. find yourself only talking to the wall आणि मग तुला असं आढळेल की मी फक्त भिंतींशी बोलतोय आता, or now whispering to the photos. की आता फोटोंशी बोलतोय, बस फोटोंशी गप्पा मारतो But त्यांच्या. that photo cannot hug you back and forgive you. पण तो फोटो तुला मिठी मारून तुला क्षमा करणार आहे का? The wall cannot say, I forgive you. ती भिंत म्हणणार आहे का मी तुला क्षमा करते? Sort it now. आत्ता उरक, आत्ता लगेच, आत्ताच्या आत्ता उरका. Whether the other person agrees or not. आणि समोरच्या माणसाचं सहमत असो नसो, From your end, clean तुमच्या it up. बाजूनी तुम्ही मोकळं करा. The other one accepts or not, it is between him and God. समोरचा माणूस स्वीकारतो नाही स्वीकारतो ते त्याच्यात आणि देवात आहे. तुला असं वाटतंय की मला सॉरी म्हणायला हवी, तू म्हण आणि मोकळी हो. You have to be free. तू मोकळं व्हायला You हवं become ना. right before God. तू देवासमोर योग्य आणि That सरळ बन. at your old age you will have less stones to carry म्हणजे on your तुझ्या chest. म्हातारपणामध्ये तुझ्या छातीवर दगड कमी असतील. नाहीतर And ते that goes for anything. आणि कुठल्याही गोष्टीबाबत हे आपण बोलू शकतो. If you are supposed to marry, समजा तुमचं लग्न करायचं आहे, marry now. लग्न करायचं आहे It's the तुम्हाला, proper age, marry now. तुम्हाला लग्न करायचं आहे, तुमचं वय योग्य आहे तर करून टाका. If you need to fix a bridge, fix now. आता काही तुम्हाला ब्रिज फिक्स करायचा आहे, आताच करून टाका. You're not Adam and Eve that you have 900 years to live. आदम आणि हवा आहात का तुम्ही की 900 वर्षाचं जीवन? 900 कुठलं, 1 काढ, 90चं पण नाहीये. 900 वर्ष जगणार आहे का आपण? At least Adam काय and करेंगे? Eve, they could say, we will figure it out because we have got 900 years. आदम हवा जर म्हटले असते की हम देख लेंगे, तर आपण म्हटलो असतो ठीक आहे बाबा, कारण 900 वर्ष त्यांच्याकडे आहेत, आपले पास कितने हैं? We hardly live till 100. आपण जगून जगून चला किती जगणार आहे? सेंचुरी, 100 वर्ष म्हणणं, 100 वर्ष आयुष्य, बस तेवढं. त्याच्या पुढे कोण बोलतं का 200 वर्ष आयुष्य? नाही. And आपण मराठीत most of us seated here are about 20 only. आणि आपल्यातले जास्तीत जास्त इथे बसलेले 20च्या वरच आहेत. So you have got 80 now. म्हणजे तुमच्याकडे 80च उरले. हा. Some of us have got only 20. 30. आमच्यातल्या काहींकडे 20च उरलेत, पण काहींकडे 80 उरले. So time is a thief that moves faster as you get older. तर वेळ एक चोर आहे आणि वेळ नावाचा चोर वय वाढताना पटपट काम करतो. You don't even realize it when you will be sitting on that हो ना, old chair. कळणार पण नाही तुम्हाला, अरे बापरे कधी हा आराम खुर्चीवरती And येऊन suddenly बसलो. when you sit, you say, oh, am I that old आणि today? अचानक त्या आराम खुर्चीवरती बसल्यावर तुम्ही स्वतःलाच प्रश्न टाकाल, एम आय 60 नाऊ? Say. या यू आर. I didn't realize it would happen to me this soon. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर माझ्या आयुष्यात असं सगळं होईल, But it comes. पण होतं. And it comes very fast. आणि फार लवकर होतं बरं का. वय पटापटा वाढतं एकदा I can't वाढायला believe लागलं. I am 67. माझा विश्वास बसत नाही मी 67 आहे. I remember I was 40. मला आठवतं मी 40शीच होतो. सेम विथ मी. But today I'm 67. आज मी 67चा झालो. What is this? म्हणजे हे काय?
3 साल में 70? Very soon that old chair will be calling me. म्हणजे आता खूप लवकर ती आराम खुर्ची मलाही हाक मारणार आहे की आओ बेटो सर. And I don't want to sit on that chair with a heavy stone. आणि on my मला chest. आराम खुर्चीवर बसायचं आहे पण छातीवरती दगड घेऊन नाही. आराम खुर्चीवर आरामच करायला बसायचंय मला. छाती पे दगड लेके आराम खुर्ची पे बैठने होएगा नहीं मेरे से. Yes. हाँ, Because I have to go to meet God. कारण देवाला भेटायला जायचंय ना मला. Settle everything now. आत्ताच्या आत्ता सगळं सेटल करायचं बेटा. हिशोब Think of पेंडिंग King नका. David. दावीद राजाचा विचार करा. When he heard his son Absalom was dead, दावीद राजाने जेव्हा ऐकलं की त्याचा मुलगा अब्शालोम मेला, he didn't even care for the crown. He didn't care for the kingdom. त्याने मुकुटाचा राज्याचा काही विचार केला नाही. He just paced the room up and down. असं हरजरा घालायला लागला खोलीमध्ये. The great king is speaking now. महान राजा दावीद बोलायला लागला. My son, oh my son Absalom. माझ्या मुला बेटा अब्शालोमा, If I had only died instead of you. तुझ्या जागी मी मेलो असतो तर चाललं असतं. But was Absalom alive to hear that kind of love from his father? पण अब्शालोम बापाच्या मुखातनं तसल्या पद्धतीचं प्रेम ऐकायला तयार होता का? When he was alive, he was thinking his father doesn't love him. अब्शालोम जिवंत असताना अब्शालोम विचार करायचा मेरा बाप मेरे से प्यार ही नहीं करता. But see his voice. पण त्याच्या बापाचा आवाज बघा I should have died in your place. की बेटा तुझ्या जागी मी मरायला हवं होतं रे. ये बाप ही बोल सकता है. And from whichever side Absalom was listening, आणि अब्शालोम जिथून कुठून ऐकत होता he would have said, तो म्हटला असता मग I त्यावेळेला, regret this day. आज मला पस्तावा होतो. I regret why I did that. to आज my मला पस्तावा होतो की मी असं का वागलो. आय डिडंट नो माय फादर इज सो गुड. मला माहित नव्हतं. तुला माहित नव्हतं तुझा बाप एवढा चांगला आहे. David was a king in a palace. दावीद महालातला राजा होता. But in that moment, पण त्या क्षणाला he was just a broken man sitting on a chair of regret. तो केवळ एक तुटलेला माणूस होता. पस्तावा नावाच्या आराम खुर्चीत बसलेला. पस्तावा. But why he was regretting? पण का पस्तावा करत होता तो? There was another reason for David to regret. अजून एक कारण होतं दाविदाने पस्तावा करायचं. See, he was wishing he could trade all his gold for one conversation with his son Absalom. तो इच्छा धरत होता की माझ्या अब्शालोमाशी माझ्या मुलाशी मला एकदा बोलायची संधी मिळू दे. माझं सगळं सोनं मी लुटून टाकीन त्यात. But now he is silent forever. पण आता तो कायमचा शांत झालाय अब्शालोम. David had victory over victory, दाविदाला विजयावर विजय विजयावर विजय but he युद्धात. lost the heart of his home पण त्याच्या घरचं हृदयच गेलं ना रे. because he waited too long to bridge that gap. कारण त्याने खूप वेळ वाट पाहिली. दोघांमध्ये सुलह नाही केली. There is a story behind it. त्याच्या मागे कथा I आहे. don't want to get into all that. It मला will take a lot of time. त्या सगळ्यात मला डिटेल जायचं नाही, नाही तर वेळ But- फार लागेल. But because David sent him away, he went away and stayed separately. पण दाविदाने त्याला पाठवून दिलं म्हणून तो वेगळा राहायला लागला. He could have called him back. त्याला बोलवू शकला असता तो परत. He didn't call him back नाही बोलवलं परत त्याला. because he was holding that pain for a long time. कारण या वेदना त्याच्या हृदयामध्ये खूप वेळ राहिल्या. He could have forgiven his son. तो क्षमा करू शकला असता आपल्या मुलाला. He didn't even call him back when he had a chance. त्याने बोलवलं सुद्धा नाही अब्शालोमला. जेव्हा केव्हा त्याला संधी मिळालेली होती त्याने परत त्याला बोलवलं पण नाही. See, he was deeply hurt. त्याला वाईट वाटलं होतं की मेरा खुद का बेटा होके ऐसे कैसे कर सकता है मेरे साथ. ही वॉज हर्ट. त्याला वाईट वाटलं. But he didn't realize that hurt when that moment came, he could have called him back. पण तो क्षण जेव्हा आला की जेव्हा तो त्याला परत बोलवू शकत होता, तो क्षण गेला. Always remember, when you keep your hurt for a long time, it will become bitter. नेहमी लक्षात ठेवा तुमचे हर्ट फिलिंग हे जे तुला वाईट वाटलं तुझं खूप वेळ ठेवलं ना It becomes bitter. ते कडू होणार आहे. आत कडू. It's like that fresh sugarcane juice that we drink. हे असं आहे ना, ताजा उसाचा रस आपण पितो ना. When it is first pressed and removed and given to you, ताजा उसाचा रस जेव्हा ऊस दाबून आपल्या हातात येतो it's very sweet, तो गोड असतो. very refreshing. एकदम ताजं तवानं करणारा असतो. But if you make it to sit for some time पण तो उसाचा रस जर आपण काही वेळ ठेवला in the sun and refuse to drink, उन्हाखाली आणि पिऊन नाही घेतला पटकन or if you don't share it with anybody, किंवा आणि कोणाला देऊन तो पूर्ण केला नाही it ferments तर ते फर्मेंटेशन होतं. ते and the आंबून sweetness vanishes. आंबून जातं ते आणि And त्याची becomes गोडवी sour. जाते. आंबून जातं ते, त्याची गोडवी जाते आणि गोडवी गेल्यावर ते आंबट होतं. It's like vinegar that it burns your throat. मग ते विनिगर आहे, सिरका, ते तुझ्या घशाला जाळतं. And forgiveness works the same way. क्षमा अशीच काम करते.
क्षमेचं काम असंच if आहे. you don't use the sweetness of mercy while it is fresh, दयेची गोडवी ताजी असताना जर वापरली नाही, your heart becomes a jar of bitterness तुझं हृदय कडूपणाने भरलेली बाटली बनेल, that no one, not even you, can stand to be around. की जी तुलाही सहन होणार नाही. तुलाही स्वतःला सहन होणार नाही की हाऊ डिड आय बिकम सो बिटर, मी एवढी कडू कधी आणि कशी झाले, Because you kept it too long. कारण तू खूप वेळ हिशोब उरकलाच नाही. Any food you keep it out in the open for long, it turns back. आणि कुठलंही अन्न तुम्ही खूप वेळ असं उघड्यावर बाहेर ठेवलं तर ते नास्तच ना, Amen. ते नास्तच, ते असंच आहे, हे नास्त इथे Eh. Settle it immediately. लगेच उरका. नहीं, हमारा बहुत पुराना झगड़ा है, इसके लिए ही बोल रहे हैं आज के आज निपटा दे. पुराना झगड़ा है Grudge will harm your home. कारण हे असं वाईट वाटणं, रुसवे फुगवे तुझ्या घराला इजा करते. 2 Samuel 14:14 tells us 2 शमूएल 14:14 आपल्याला सांगतं, Joab confronts David योआब दाविदा समोर येऊन कन्फ्रंट करतो and he says, David, one day आणि म्हणतो की दाविदा, when you sit on that old chair, जेव्हा तू त्या जुन्या खुर्चीवर बसशील, not on your throne, सिंहासनावर नाही, and reflect, this will be a heavy as stone because you waited too long. आणि तू फार वेळ वाट पाहिल्यामुळे हे सगळं तुला जड दगडासारखं ओझं तेव्हा वाटणार आहे. Say, Joab had a burden for David. योआबाला दाविदासाठी ओझं होतं, He wanted them to be reconciled. कारण योआबाची इच्छा होती की बाप बेटा वापस एक हो जाए. In that scene, you see a wise woman. त्या चित्रामध्ये तुम्ही एक सुज्ञ स्त्री पाहता, She was acting as a prophet like messenger, आणि ती निरोप्यासारखी संदेष्टीचं काम करत होती. and she approaches David and warns David ती दाविदाकडे येते, दाविदाला सूचना देते that your time is running out. की तुमची वेळ आता संपत आली आहे. And so she uses the powerful image of spilled water to show आणि ती एक सामर्थ्यवान असं चित्र वापरते समजावून सांगायला की ओतू गेलेलं पाणी, once water is भूमीवर पडलेले पाणी पुन्हा जमा होत thrown नाही. on the, yes, जमिनीवरती सांडलेलं पाणी परत गोळा करता येत नाही. once लिहिलेलं आहे, water falls on the ground, you cannot gather it up. भूमीवर पडलेले पाणी पुन्हा जमा होत नाही. See, लिहिलंय. she said, you बोलली. cannot get it back. ती David. बोलली दाविदाला की दाविदा तुला ते परत गोळा करता येणार नाहीये, It's now 2 years. आता 2 वर्ष झालेली आहेत, You have to do something तुला काहीतरी करावं लागेल. because all of us eventually have to die. कारण सरते शेवटी आपल्याला प्रत्येकाला मरायला तर लागणारच आहे ना. That's what she was saying here. See, असं तिला तिथे म्हणायचं होतं. 2 शमूएल 14:14. our lives are like water spilled out of the ground which cannot be gathered up again. कारण आम्ही अवश्य मरणार आणि भूमीवर पडलेले जे पाणी पुन्हा जमा होत नाही त्यासारखे आपण आहोत. See, she knows it. तिला माहित होतं That when water falls, it cannot be gathered. पाणी जमिनीवर सांडलं की ते परत गोळा करता And she येत was नाही. saying that David, now is your time, sort it out. तर ती दाविदाला म्हणवती, दाविदा अजून तुझ्याकडे वेळ आहे, तू हे हिशोब संपव. Amen. आमेन. Because she was devising some ways where somehow they can be reconciled. कारण की ती असे काहीतरी मार्ग शोधत होती की ज्या मार्गे बाप बेटा एकत्र यावेत परत. This means that death is final. याचा अर्थ मृत्यू फायनल आहे, Once the water hits the dirt, आणि एकदा का ते पाणी घाणीत पडलं it's gone forever. की संपलं, ते गोळा करता येणार नाही, ते घाणीत पडलंय ते घाण होणार. So that messenger was telling David, तर तो निरोप्या किंवा ती निरोपी दाविदाला सांगवती, stop waiting. वाट बघू नको आता Your अजून, son is in exile. तुझा मुलगा असा निघून गेलेला आहे, And if he dies before you forgive him, आणि तू त्याला क्षमा करण्या अगोदर जर तो मेला you cannot take it back. तर तुला ते सगळं परत गोळा करता येणार नाहीये. So follow God's example. तर देवाच्या उदाहरणामागे चाल. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? She had faked a story before David तिनं दाविदा समोर एक गोष्ट करून सांगितली. about her own sons to trick David, स्वतःच्या मुलांविषयी दाविदाला एक telling him mercy is much better than judgment. की दया चांगली रे, न्यायापेक्षा दया चांगली, Mercy is better than grudges. आणि हृदयामध्ये असे रुसवे फुगवे वाईटपणा ठेवण्यापेक्षा दया नेहमी चांगली असं ती सांगत होती. And she was saying, King, you are seated on the throne now, आणि म्हणत होती की महाराज आता तुम्ही सिंहासनावर बसलाय, while your son is rotting in a foreign आणि land, तुमचा मुलगा असा कुठेतरी परदेशी सडतोय, and you think that you have time, आणि तुम्हाला असं वाटतंय महाराज की तुमच्याकडे अभी तो बहुत टाइम आहे रे, बाद में देखेंगे असं तुमचं चाललंय. but you are both just water waiting to be spilled. पण तुम्ही हे पाणी सांडलेलं गोळा करायच्या फक्त वाट पाहताय.
Because both of you are like water. कारण तुम्ही दोघेही पाण्यासारखे आहात. Who will go first? Nobody knows. कोण पहिले जाणार, कोण पहिले जाणार, कोणालाच माहिती नाही. So God doesn't wait us to be perfect to bring us home. तर देव काही आपण परिपूर्ण व्हायची वाट बघत नाही आपल्याला घरी परत आणायला. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? आमेन. If that was the case, none of us would have returned home. बघा असं जर असतं तर आपल्यातलं कोणीच देवबापाच्या घरी परत आलं नसतं. The prodigal son wouldn't have been उद्या taken मुलगाही home. घरी परत आला नसता. And so she was saying, तर ती म्हणवती, why are you waiting for Absalom? अबशालोमाची वाट तुम्ही का पाहताय David महाराज? was shaken in the core मग दावीद असा हादरला ना, because he realized his own bitterness was turning into poison. कारण त्याला कळायला लागलं माझा कडूपणा आता विषात जहर में बदल रहा है ये सब. Just like I said, sugar cane if left long in the sun will turn bitter. जसं मी म्हणालो की उसाचा रस जर खूप वेळ तुम्ही उन्हात तसाच ठेवला तर तो कडू होणार आहे. Amen. And so David says, I have to do something तर मग about it. दावीद म्हणायला लागला की आता मला काहीतरी करावंच लागेल. ही वचनं मला काट्यासारखी बोचतायत, Amen. टोचताय मला हे. What shall I do? काय करू मी आता? It's like a man हे असं एखाद्या माणसासारखं who has fallen out with his best friend over small debts. की जो त्याच्या खास मित्राशी वैर करून बसतो काही छोट्या कर्जावर And he says, I will call him next year when I am not so busy. आणि म्हणतो पुढच्या वर्षी मी त्याला फोन करीन, जेव्हा मी कामात नसेन ना तेव्हा मी त्याला फोन करीन, आता मला वेळ नाही. And so he waits and waits, letting the silence grow up like a wall. आणि मग वाट बघतो ती शांतता अशी भिंतीसारखी त्यांच्या सभोवताली मग उभी राहते. Then one day he sees his friend's name in the obituary आणि column. मग एके दिवशी त्याला मित्राचं नाव दिसतं न्यूजपेपर मध्ये की यांचं निधन झालं. And he rushes to the phone, आणि मग तो फोन उचलायला जातो. but there's no one to answer. आता उत्तर कोण देणार? उसका नाम तो सेव्ड है लिस्ट में. So he has the money now. He had the money then, but he had no time then. तेव्हा त्याच्याकडे पैसा होता पण वेळ नव्हती. आता पैसा आहे पण माणूसच राहिला नाही. He has the money. पैसा आहे He has आता, the time. पैसा आहे, वेळ आहे, He has the apology also. आणि सॉरी पण तयार केलेली आहे पण माणूसच But मेला. the water आता. is spilled. पाणी ओतलं, Too पाणी late. जमिनीवर पडलं. आता Now उशीर he has झाला. to carry it like a stone on his chest म्हणजे आता all his life. दगडासारखं छातीवरती घेऊन फिरायला लागणार ना. इट हॉन्ट्स, ते Because he is पछाडतं. now talking to a dialing tone. कारण की आता तो फोन लावतो पण तो मेला. फोन उचलणार कोण आहे? Now he is realizing that his pride was the most expensive thing he had ever bought. आता त्याला कळायला लागलं की हा गर्व मला किती महाग पडला. It's like a mother who is so angry at her daughter for a rash choice. आणि एखाद्या अशा आईसारखं आहे की जी आई आपल्या मुलीच्या काहीतरी रॅश निर्णयावरती एवढी चिडली आहे That she stops inviting her for even dinner. की ती तिला आता घरी जेवायलाही बोलवत नाही. And so the mother says मग आई म्हणते she needs to learn a lesson. तिनं धडा शिकून घेतला पाहिजे. But how long? पण किती दिवस असं करणार आहात? Yes, you teach them lesson. त्यांना धडे शिकवा, मनाई How नाही, long? पण किती दिवस? If it is 5 years, it 5 is वर्ष, too long. हा 5 वर्ष तुम्ही अशी काढणार आहात, तिला धडा शिकू दे, तर मग खूप वर्ष गेली हो. Maybe the lesson was learned in 6 months, but you waited 5 years. 6 महिन्यातच तिने धडा शिकून घेतला असेल, पण तुम्ही 5 वर्ष वाट पाहिली तर मग. And that time period turned it into bitterness. आणि ती वेळ म्हणजे गेली, त्यात कडूपण वाढलं. See? है ना? And now आणि आता it's become a habit to living apart. सवय झाली वेगवेगळं राहायची. सवय Are you होऊन getting जाते. कळतंय? सवय मग होऊनच जाते ना. And in fact, if she comes back, you will not feel it at peace. आणि उलट पक्षी ती परत आली की असं वाटतं शांती गेली घरची. That अशांत. time you wanted. ती वेळ तुला हवी होती तेव्हा, त्यावेळेला ती हवी होती तुला. That time you could have just said in 1 week or 2 weeks, I will talk to her, give her place back. 8-10 दिवसातच हिशोब उरकून तिला जर तिची जागा परत केली असती. But now पण आता it's been 5 years, 5 वर्ष झाली and now you are seated on that chair आणि त्या खुर्चीवर आता तू बसली all alone. एकटी. Sort it out. हिशोब उरका. Even if you want to teach your children some lesson, let it not drag on and on and on. It turns into bitterness. जरी तुमच्या मुलांना तुम्हाला काही धडे शिकवायचे असतील ना, तरी ते असे एवढे वर्ष फरफटत न्यायची गरज नाही, कारण ते कडूपणात बदलेल बेटा. Because she waited so long to be right कारण तिने वाट पाहिली इतकी वर्ष की सगळं बरोबर होऊ दे. that she forgot how to be a mother. की ती विसरूनच गेली
आई कसं राहायचं असतं. Do not wait for that perfect moment. त्या परिपूर्ण क्षणाची वाट पाहू नका. Don't wait for that perfect moment to forgive. त्या परिपूर्ण क्षणाची वाट पाहू नका की वेळ आल्यानंतर मी क्षमा करेन. The only perfect moment is the one you still have breath to speak in. परिपूर्ण क्षण तोच आहे. कुठला? अजून तुझा श्वास चालू आहे ना, लगेच सॉरी, लगेच क्षमा. You thought you were just waiting. तुला असं वाटलं की तू फक्त वाट पाहते. I'm waiting to forgive. नाही, मी वाट पाहते ना क्षमा करायला. But while you waited, पण वाट का पाहिली एवढी? the rot took over the very air your family breathes. कारण की तुझ्या परिवाराने जो हवेचा श्वास घेतलेला आहे तोच निघून गेला होता. It can also be between husbands and wives. आणि फक्त मुलं आणि आई बाप यांच्यातलंच मी बोलत नाहीये. नवरा बायकोत पण असं होऊ You शकतं. live under the same roof, तुम्ही एका छताखाली राहताय. but sometimes you are miles apart. कधी कधी एका छताखाली राहून तुम्ही मैलोन मैल लांब आहात. And one day, आणि मग एके दिवशी one of you will be sitting in that chair alone, तुमच्यातला एक आराम खुर्चीवर एकटा बसणार आहे. and you will look at that empty side of the bed, आणि मग त्या बेडच्या रिकाम्या बाजूकडे तुम्ही पाहाल. and then all those things come. मग त्या सगळ्या Your गोष्टी mind- डोक्यात येतात ना. Because when you are alone, you get all those memories. का एकटे बसल्यानंतर मग त्या आठवणी येतात. Yes, there are good memories, but there are bad memories that irritate you. चांगल्या आठवणी येतात पण वाईट आठवणी आल्यानंतर त्रास होतो. It becomes a weight on you. आणि तुझ्यावरती छातीवरती ओझं बनतं ते, हे की नाही? Oh, that sorry also I said it late. की अरे ते सॉरी पण मी जरा उशिराच जाऊन बोललो ना. Oh, that sorry I never said. अरे मी सॉरी बोललोच नाही. Oh, that person said sorry, but I didn't accept. त्याने मला सॉरी बोलला पण मी स्वीकारली नाही. असं बरंच काही असतं. Yes. असं ऐसा मत करो. And when you sit all alone, आणि असं एकटे बसलात ना those things start troubling की you. त्या गोष्टी त्रास द्यायला लागतात. Imagine if Sarah and Abraham had spent their 90 years waiting for a child, कल्पना करा, सारा आणि अब्रामाने 90 वर्ष जर संतानासाठी वाट पाहिली असती. just arguing about whose fault it was. एकमेकात वाद करत की कोणाची चूक आहे, कोणाची चूक आहे. Imagine if they had turned their tent into a courtroom आणि त्यांचा तंबू जर त्यांनी न्यायालयात बदलला असता, instead of a home. घराच्या ऐवजी घरच त्यांनी न्यायालय केलं असतं, Will that miracle ever happen? तो चमत्कार झाला असता का मग इसाक नावाचा? Finally, still, Adam had to know his wife. तर ते शेवटी आदामाला That's how they got that baby. आदामाला शेवटी हवेला जाणावं लागलं ना. जाणल्यानंतरच बाळ झालं. Just imagine if they were living in two different tents. कल्पना करा, दोन वेगळ्या तंबूत जर राहिले असते दोघे, Would that miracle happen? तो चमत्कार होईल का मग? हा, Say, नाही होणार ना. they didn't sit down there and argue whose fault it was. तिथे बसून त्यांनी वाद नाही केला की कोणाची चूक आहे, तुझी आहे का माझी आहे. That's how God could work. देव म्हणून कार्य करू शकला. Are you understanding what कळतंय I'm saying? का मी काय म्हणतोय? And so when the miracle finally arrived, मग चमत्कार जेव्हा शेवटी आला, if they had been fighting, जर त्यावेळेला ते भांडतच बसले असते, they would have been too bitter to hold the baby also. तर कडू पण एवढं वाढलं असतं की त्यांना ते बाळ हातात घेताही आलं नसतं. Sarah would have said, सारा म्हणाली असती, okay, finally now I have a son. शेवटी आता मला पुत्र संतान झालं, Let us go to the court. त्याला आपण आता न्यायालयात जाऊ, You are a lot of trouble for me. कारण मला तुम्ही फार त्रास देताय. What would have happened? मग काय झालं असतं? Say, हा, Abraham would be sitting in one corner, अब्राम एका brooding कोपऱ्यात over all those things, अब्राम एका कोपऱ्यात बसला असता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत, and she would be brooding over it. आणि ती सुद्धा तिथे अशी पेटत बसली असती. See, they chose to believe and stay together even through the rash mistakes they पण made. त्यांनी निवडलं की आपण विश्वास ठेवून दोघे एकत्र राहणार आहोत. ज्या काही चुका आपल्या दोघांमध्ये आपसात झालेल्या आहेत त्यालाही पोटात घालू. Yes. Because Sarah said, you can take another woman. सारेनेच प्रस्ताव मांडला ना अब्रामाला So through her, I can, like through surrogacy, I can get a की child. दुसऱ्या स्त्रीकडे तुम्ही जा म्हणजे सरोगसीद्वारे बाळ होईल, ज्याला अलीकडे सरोगसी म्हणतात. But they didn't sit there fighting. पण भांडत नाही बसले ते Because त्यावर. in a fight, God's miracle doesn't happen. कारण का होतं, भांडण करत बसलो ना की देवाचा चमत्कार तिथे होत नाही बेटा. And secondly, दुसरी बाब, in your old age, तुमच्या म्हातारपणी you will have a big stone on your chest. फार असं छातीवरती दगड बांधल्यासारखं होईल. मग They didn't leave the sugarcane of their marriage to turn into vinegar. त्यांनी त्यांच्या लग्नाचा उसाचा रस सिरक्यात बदलू नाही दिला.
They kept the sweetness of the promise alive together. अभिवचनाची गोडवी एकत्र जिवंत ठेवली त्यांनी. And Sarah laughed also in the tent. आणि सारा तंबूत हसली सुद्धा. See? I mean, she didn't laugh after Isaac was born. इसाक जन्मल्यानंतर हसली नाही ती. She laughed before that. त्या अगोदर ती हसली. See? So every family has some kind of problem or the other. प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही समस्या असतात बरं का. We have to sort it out. त्या आपण सोडवायच्या. Have a right heart. एक योग्य A big हृदय heart. ठेवायचं, मोठं हृदय ठेवायचं. Amen. आमेन. आमेन. It's like a luxury car that has run out of oil. हे असं आहे ना की एक अगदी मस्त लक्झरी कार आहे पण तिच्यातलं ऑइल संपलंय. And the husband is blaming the wife. आणि नवरा बायकोला दोष देतोय. For what? For the dent on the bumper. का की बंपरला डेंट कसा लागला, बंपरला खोच लागली. I mean, here there is no oil. इथे त्या गाडीत तेल नाहीये. And the wife is blaming the husband for the dirty seats that she has to sit on. बायको नवऱ्याला दोष देते की नाही गाडीतले सीट एवढे घाण कसे. तो तिला दोष देतोय की गाडीला खोप कशी पडली. And they are so busy shouting that they don't hear the engine grinding to a halt. आणि दोघं एकमेकांवरती एवढा आरडाओरडा करतायत की त्यांना कळलंच नाही गाडीचं इंजिन थांबलंय कारण गाडीत ऑइल नाही. And they are right in the middle of nowhere. आणि असे मध्येच कुठेतरी गाडी थांबलेली आहे. And that car never moves. मग ती लक्झरी कार पुढे जात नाही. कशी जायची. See, हा they have that status, they have the look of a couple, but they have no power to go anywhere. स्टेटस असतं त्यांचं पती पत्नी पण सामर्थ्य कुठं आहे पुढे जायचं. Because they didn't use the oil in Kan- their relationship. तेल नाही वापरलं नात्यामध्ये. A little bit of kindness would have changed a lot. थोडीशी दया जर दाखवली असती तर बरंच काही बदललं असतं. की ठीक आहे आज आपण मळक्या सीटवर बसू. कायच जातंय तुझं. बस ना बाई. गाडी लक्झरी आहे ना. आनंद ले ना बेटा. नाही सीट मळलंच कसं. तुम्ही कोणाला बसवलं And होतं. see, sometimes you have a leaky roof, कधी कधी आपलं छप्पर गळत असतं. and that too in the master bedroom. ते पण मास्टर बेडरूम मध्ये आपल्या छताला लिकेज असतं. And you say it's just a tiny drop. आणि तुम्ही म्हणता नाही नाही छोटासा थेंब गळतोय. And the husband says to the wife, it was your job, you were at home, you could have called the plumber. मग or नवरा what." बायकोला म्हणतो तुझं काम होतं ना. तू दिवसभर घरी असते मग एखादा प्लंबर बोलून करून घ्यायचं होतं ना. And she says, you are the man of the house, you need to fix it up. ती म्हणते तुम्ही घर प्रमुख आहात ना. मर्द रह के सब मर्द के काम मैंने करने क्या आपने करने है ना. And so they finally put a bucket down and keep arguing. आणि मग सरते शेवटी ते जे गळते तिथं बादली ठेवतात खाली. आणि फ्लॅट 5 स्टार फ्लॅट आहे बरं का. पण बकेट ठेवतात जे And गळते finally, तिथं भांडतात. when the ceiling collapses, आणि मग छत कोसळतं. then they awaken. मग जागे होता आपने क्या किया. झगड़ा करने के बजाय ये फिक्स करते तो घर नहीं जाता. And that also it happens in the middle of the night. आणि रात्रीच्या प्रहरी होतं हे सगळं. Now they don't argue about the roof हो anymore. आता छताची कोण तक्रार करणार आहे. रात्रीच खेळ Because चालू. now you have to dig yourself out of that rubble. कारण की आता त्या पडलेल्या त्या सगळ्या ढिगाऱ्यातनं स्वतःला बाहेर काढा. पहिलं छत कोसळलंय. Eh. आता ते पुढचं काम येतं डोक्यावर. Avoid as much of कळतंय argument ना. as possible. जमेल तेवढे वादीवाद ना जरा टाळा. कोण काय जास्त बोलल्याने राजा बनतय का. छोड ना. You may win the fight but lose the war. अरे तुम्ही अशी लढाई जिंकली पण युद्ध हाराल. Amen. तसं नको ना. घरची लढाई जिंकण्यात युद्ध हारलात की. You're fighting together and somebody else comes and takes advantage. एकत्र भांडताय तुम्ही एवढं आणि कोणीतरी येऊन फायदा घेत. ओ तीन तिगाडा में कामी वेगळा. Like I saw in a clip, एक क्लिप पाहिली मी. 2 दोघांच्या deers are interlocked in their horns, fighting. दोन हरणं असतात. fiercely. 2 हरणं. ती 2 हरणं आपल्या शिंगांमध्ये अडकतात तर ती भांडतायत. And they see a leopard very close. आणि त्यांना चिता जवळ आलेला दिसतोय बरं No, का but I चिता. will still fight with नाही you. मी भांडणार. मी आपल्या आजूबाजू We will fight with one another. आपण एकमेकांची And that भांडायचं. cheetah is waiting now. चिता वाट बघतोय. चिता आहे. हा He's going to kill both of them. दोघांना ठार मारणार आहे तो. And they had good legs. आणि पाय चांगले होते हरणांचे God ऍक्च्युअली. had given them good legs. देवाने हरणांना पाय चांगले दिले होते. They could have taken off. पळू शकले असते No, ना. no, but I have to fight. नाही, मला भांडावंच लागेल असं कसं. But मला somebody else is watching. The devil is watching. अरे पण सैतान बघतोय ना. त्याने तुला हडपायच्या अगोदर हे उरक. See, the bridge of forgiveness is the only path that leads away from the chair of regret. क्षमेचा जो हा ब्रिज आहे ना
तोच आपल्याला पस्तावा नावाच्या खुर्चीपासून लांब ठेवतो. बघा, दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका. Look at that rich fool in the Bible. बघा, तो श्रीमंत माणूस बायबल मधला बघा, He had so much grain एवढं त्याच्याकडे एवढं धान्य होतं, एवढं कोठार त्याचं भरलेलं होतं, श्रीमंत मूर्ख, that he decided to tear down his barns and build bigger ones. की त्याने ठरवलं माझ्याकडे एवढं आहे की आता मी कोठारं पाडतो आणि नवीन मोठी बांधतो. Maybe he had made blueprints also. कदाचित त्यांनी ब्लूप्रिंट तयार केली असेल की हे सगळे सध्याचे गोडाऊन मी तोडणार आहे आता आणि मोठे मोठे भले मोठे गोडाऊन बांधणार He आहे. must have talked to the contractors. कॉन्ट्रॅक्टरशी बोलला असेल How many floors he needs. की किती मला मजले बांधून हवेत गोडाऊनचे. See? And he thought that he has escaped poverty forever and ever. आणि त्याला असं वाटलं असेल की मी गरिबीपासून आता कायमचा लांब आहे, कारण माझ्याकडे आहेच एवढं गोडाऊन मध्ये साठवून ठेवायला. Because he spoke to his own soul. कारण तो स्वतःच्या जीवाशी बोलायला लागला. Soul, now relax. अरे माझ्या जीवा, आता मजा कर, Eat आराम. and drink and be merry. खा पी, आराम कर, मजा कर. But then God leaned out over the balcony परंतु देव असा आला बाल्कनीतून असं खाली बघत. balcony of his heavens. देवाने स्वर्गाच्या बाल्कनीतनं जरा खाली पाहिलं And God said, you fool, आणि देव त्याला म्हणाला, अरे मूर्खा, tonight you are going to move out of your body. आज रात्री तुझ्या शरीरातनं मी तुला काढणार आहे. Forget the money, your body also will not belong to you. पैसा विसर, तुझं शरीर पण तुझ्या मालकीचं राहणार नाही, कारण तुला मी आज रात्री तुझ्या शरीरातनं बाहेर काढणार आहे. He didn't even get ज्याला to see. म्हणतात आज रात्री मी तुझा प्राण घेणार आहे. See, he didn't even get to see the roof. त्याला काही पाहायला मिळालं नाही. मग छप्पर, Contractor was there building, कॉन्ट्रॅक्टर तर बांधत होता, but where he was there to see it. पण ह्याला कुठे बघायला मिळालं? मिळालं का? He had no time because he is now standing before the judge of the whole earth. वेळच नाही, कारण की आता संपूर्ण पृथ्वीच्या न्यायाधीशासमोर जाऊन उभा राहिलेला आहे. That judge he ignored for the past 60-70 years. त्या न्यायाधीशाकडे त्याने 60-70 वर्ष कानाडोळा केला. आम्ही म्हणत होतो येत चला, आलाच नाही. हाँ, म्हणत होतो आम्ही जज को आया करो, सैटरडे आओ, संडे आओ, फिर नहीं तो मंडे आओ, पर सुनने का नहीं ना. फिर ऐसा होता, नहीं मेरे को वचन सुनने को अच्छा ही नहीं लगता. तो तेरा पहला प्रॉब्लम ही वही है तेरा. ऐसा वचन सुनने को बेटा मेरे को ये ख्याल आता, मेरे को इधर आओ, बांधना पड़ेगा. Are you getting me, people? What कळतंय I'm का मी काय म्हणतोय? जो पहले वो पहले ही करना पड़ता बेटा. A person who refuses to be taught will end up in poverty and shame. जो व्यक्ती शिकून घेणं नाकारतो तो दरिद्रीत जाणार. Read Proverbs वाचा. 13:18. नीतिसूत्र 13वा अध्याय 18व वचन तुम्ही उघडा आणि वाचा. A person who refuses to be taught will end up in poverty and shame, but a person who listens नीतिसूत्र when they are corrected will be honored. नीतिसूत्र 13वा अध्याय आणि बघा त्यातलं 18व वचन म्हणतं, जो शिक्षण नाकारतो त्याला दारिद्र्य व अप्रतिष्ठा प्राप्त होईल, परंतु जो वाग्दंडाकडे म्हणजे शिक्षणाकडे लक्ष देतो, शिकून घेण्याकडे लक्ष देतो, तो सन्मान पावेल, त्याला इज्जत मिळेल. See, this means if you are too proud to listen to advice or fix your mistakes now, याचा अर्थ तुम्ही जर फार घमेंडी आहात की नाही आम्हाला हा सल्ला घ्यायचाच नाही आणि आम्ही आमच्या चुका दुरुस्त करणार नाही, you will end up spiritually and emotionally poor. तर शेवटी आध्यात्मिक रीतीनं आणि भावनिक रीतीनं तुम्ही गरीब होणार आहात. But if you take the correction now, पण आता जर तुम्ही तुमची चूक सुधरवून घेतली, you will end up with a life full of respect and weight and blessings. असं एक जीवन तुम्हाला लाभेल की जे आदर, मान, सन्मान यानं भरलेलं आणि आशीर्वादांनी भरलेलं असेल. Amen. आमेन. That means म्हणजे the time to deal with your baggage is while you are still on the platform. तुम्ही मंचावर अजून असेपर्यंत तुम्हाला तुमचं ते बॅगेज उरकावं लागेल, हाताळावं लागेल. You cannot stand on the platform after the train is gone. बघा तुम्ही ना ट्रेन गेल्यानंतर त्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन काय करणार आहात? जो ट्रेन तुझे चाहिए थी वो तो आई और गई भी, और तू खड़ा है अभी जाकर. Instruction from God देवाकडून मार्गदर्शन is the merciful whisper of your heavenly Father to his dear children. स्वर्गीय बाप दयेनं त्याच्या प्रिय लेकरांना ते कानामध्ये कुजबुजतोय की जल्दी कर, जल्दी Because माफ he is कर. saying, कारण तो म्हणतो my son, माझ्या मुला, I want to spare you the loud scream of a lifetime of regret when you sit on that chair. मला ना तुझ्याकडनं असं हवंय की तू त्या आराम खुर्चीवरती तुझ्या आयुष्याच्या अखेरीला बसलेला असताना पस्ताव्याचा आरडाओरडा तुझ्याकडनं मला नकोय. Because you will be suffering, not me. कारण तुलाच त्रास होणार, मला नाही. Amen. Because if you
regard reproof today. का आज जर तू जे काही चूक तुला सुधरवून सांगितली जात आहे You त्याला are जर buying मानलं, your future freedom. तर तू भविष्यातली आझादी आत्ता विकत घेत आहेस. आज जर चुका सुधरवून तुला ज्ञान दिलं जात आहे ते जर तू आज शिकून घेतलं तर तुला भविष्यामध्ये लाभदायक होणार आहे. If you refuse it, तू जर ते नाकारलं you are selling your peace to a thief called procrastination. तर तू तुझी शांती त्या चोराला विकून टाकतोय जो तुला पस्तावा देणार आहे. Amen. आमेन. Relaxing. आराम. Amen. बाद में देखेंगे, बाद में देखेंगे, बाद कभी आता नहीं बेटा. Because that regret will come like a ghost to haunt us. कारण तो पस्तावा मी आता म्हटलं ना तो पछाडेल आपल्याला भूतासारखा. And so पस्तावा. to keep that regret ghost away, something has to be done every day. पस्तावा नावाच्या भूताला लांब ठेवण्यासाठी रोज काहीतरी करावं लागेल. Now, which is that doesn't mean we are perfect. याचा अर्थ असा नाही की आपण परिपूर्ण आहोत. There are mistakes in life that disappear like mist in the morning. आयुष्यामध्ये अशा काही चुका असतात की ज्या सकाळी दव जसं निघून जातं तशा जातात. We all make mistakes. पण सगळ्यांकडनं चुका That होतात. doesn't stay with you. ते तुमच्या Some सोबत राहत. mistakes. काही चुका अशा असतात की त्या सगळ्यांकडनं होतात. नो मॅन इज परफेक्ट आणि त्या चुका काही कायम राहत नाही. We can just laugh it off and then wave off as that mundane moment. त्या it happened. चुकांवर आपण हसू शकतो आणि ते निघून जात. Because that doesn't change your story. कारण त्यातनं तुझी कथा बदलणार नाही. Anything that changes your story is a regret. पण ज्यातनं तुझी कथा बदलणार असते तो पस्तावा असतो. Because these are stone regrets that you carry. कारण की आता पस्ताव्याची दगड घेऊन फिरतोय तू. Amen. आमेन. हालेलुया. हालेलुया. Some of things you can just laugh it out. Okay, I said it this काही and she गोष्टींवरती said that. काही गोष्टींवरती आपण हसून टाकू शकतो की ठीक आहे आता ती तसं बोलली मी असं बोलले हो गया अभी हो गया. But some things really stay. पण काही गोष्टी राहतात जीवाला लागून राहतात. Yes. काही गोष्टी राहतात. Because when you are young, कारण तुम्ही लहान तरुण असताना your blood boils with that rashness. रक्त सळसळतं असतं ना एकदम तर ते तसं ते गरम होत जातं And you रक्त. think I have forever time to just, decide. आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे खूप वेळ आहे मी नंतर ठरवीन काय करायचं And ते. when we are young, आणि आपण तरुण असताना we make arrogant choices also. उद्धट निवड पण आपल्याकडनं होऊन जाते. We even neglect the instructions that come from God. आणि देवाकडनं येणारं मार्गदर्शन सुद्धा आपण कानाडोळा केल्यासारखं सोडून देतो. But by the time you reach your 60, 70, 80, पण 60, 70, 80 या वयापर्यंत जेव्हा तुम्ही येता your spirit is mellowed down आत्मा तोवर असा वितळलेलाच असतो and you no longer rush now. आणि मग आता तुम्ही घाई करत नाही. But the tragedy is, पण दुर्घटना ही आहे you're sitting on that old chair तुम्ही त्या जुन्या खुर्चीवर बसलाय looking on all those baggages. त्या सगळ्या बॅगेज कडे बघत. And I don't want to. आणि मला ते नाही करायचं Because it is very painful. कारण ते वेदनामय आहे फार. त्या वेदना फार असह्य असतात. Very painful. त्या वेदना असह्य असतात. Amen. आमेन. Just imagine that rich young ruler. कल्पना करा तो श्रीमंत तरुण अधिकारी He walked away from Jesus येशूंना सोडून निघून गेला. with his head down. डोकं असं खाली करून येशूंना सोडून चक्क निघून गेला. Say, he sold his soul त्याने जीव विकला की for the money he had. जो पैसा त्याच्याकडे होता त्याबद्दल त्याने जीव विकून टाकला. That day, तो दिवस if he had taken that decision, त्या दिवशी जर त्याने निर्णय घेतला असता what kind of a chair he would have sat, you tell me. तो कुठल्या पद्धतीच्या खुर्चीवर बसला असता मला सांगा त्याच्या म्हातारपणात. Because fast forward it, कारण तुम्ही फास्ट फॉरवर्ड करा ते 50 years later, 50 वर्षांनंतर and there he is seated in that mansion full of notes around him. 50 वर्षांनंतर तोच तरुण श्रीमंत मुलगा अगदी नोटांनी भरलेल्या खोलीत बसलाय. All alone in that room. पण एकटा आहे खोलीमध्ये अगदी एकटा आहे. And now he is watching a group of happy Christians who walked 50 years back with Jesus, now going to heaven. आणि आता तो अशा काही ग्रुपला बघत आहे की जो लोकांचा ग्रुप येशूंसोबत चालायचा आणि आता येशूंसोबत तो स्वर्गात गेलाय. And they are waving him out. आणि त्याच्याकडे ते टाटा बाय बाय पण करतायत स्वर्गात जाताना. Yes, we suffered, but now we are going to की heaven. आम्हाला त्रास झाला पण आम्ही तर स्वर्गात चाललो बाबा. He cannot even join them. मग त्याला त्यांच्या सोबत जाता पण येणार नाही. इसकी तो चॉईस ही गलत So हो that गई. heaviness of the chest is there, that But- stone is there on his chest. मग छातीवर ओझं राहतं ना मग. What does he do? मग काय करतो तो? I have to change my thinking now. मला आता माझे विचार बदलावे लागतील I म्हणतो. have to focus on something else. मला आता काहीतरी वेगळीकडे लक्ष लावावं लागेल म्हणतो. Say, Huh? I'll better count the money. मी आता पैसा मोजायला बसीन And म्हणतो. so he tries to count his money मग पैसा मोजायला बसतो so that I can feel better. म्हणजे मला बरं वाटेल. But the gold just looks like yellow rocks for him. पण मग सोनं आता खडकासारखं दिसतंय की हा पिवळा खडक काय आहे.
because he realizes it, कारण त्याला कळायला that लागतं he had traded a seat at the king's table for this lowly chair. की आता या राजाच्या मेजापाशी माझी जी खुर्ची होती त्याचा मी व्यवहार असा केलाय की मी आता या खुर्चीवर एकटा येऊन बसलोय. And that money also cannot give him salvation. आता पैसाही तारण देणार नाही त्याला. He had an opportunity. संधी होती. Jesus himself met him and talked to him. येशू स्वतः त्याच्याशी बोलले होते. Jesus talked to him. येशू स्वतः Come and follow me. माझ्या मागे ये. And here now he is sitting and regretting. आणि आता पस्तावा करत बसला हा. But that doesn't mean he had no chance. याचा अर्थ असा नाही की त्याला संधी मिळाली नाही. Every day we get a fresh opportunity रोज आपल्याला नवीन संधी मिळते to change things. आपण गोष्टी बदलाव्यात म्हणून. As long as you are alive, you have an opportunity to change things. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तुम्हाला संधी मिळते बदलायची. If you cannot sort it out today, sort it out आज जमलं नाही sometime, as long as you have breath. आज जर तुम्हाला ते सोडवता आलं नाही तर जोवर जिवंत आहात तो गुंता सोडवा पण सोडवाल जरूर. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? I know it's a serious message, मला माहितीये विषय गंभीर आहे but पण it will change your life forever. तुझं जीवन त्यातनं कायमचं बदलेल. आमेन. हालेलुया. Let us take some songs. चला काही गीतं घेऊयात का आपण? There is no song that can be sung at such a time. अशा वेळेला कुठलं गीत आपण गाऊ शकत नाही ना. You cannot recollect what song to sing. ऐसे टाइम पे गाने ही गायब हो जाते मुंह में से कि याद नहीं आता. But such messages at times are good. पण कधी कधी असे उपदेश चांगले असतात बेटा. Before it is too late. फार उशीर होण्या अगोदर हे सगळं ऐकलेलं बरं असतं. त्याला बाळकडू म्हणतात, बाळकडू. आणि ते आई बापानीच पाजायला लागतं राजा. Yes. ते आणि कोण पाजणार आहे तुला? बाळकडू आई बापच पाजतात. Yeah, that's so true. किती खरं आहे ना? Come. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. हालेलुया. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. यीशुआ Yes, Lord. यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. तेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरे चेहरे से तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन बने तेरी स्तुति का सा, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. मेरा जीवन बने तेरी स्तुति का सा, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. यीशुआ 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 मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ 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 मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. तुझे देखना, तुझे Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू. Give my people strength. माझ्या लोकांना शक्ती दे.
to forgive, to forget, to love, to क्षमा show करायची mercy. ताकद दे, दया दाखवायची ताकद दे, विसरून जायची ताकद दे, To live a right life, एक योग्य जीवन जगायची ताकद दे, not to trouble anybody, कुणालाही त्रास देऊ नये असं जीवन दे, not to hurt anybody. कुणाला वाईट वाटेल असं वागू नये. हालेलुया. आमेन. Now Absalom didn't die because of David. आता अबशालोम दाविदामुळे मेला नाही बर का. Absalom died because of his own folly. अबशालोम त्याच्या स्वतःच्या पतनामुळे, स्वतःच्या चुकीमुळे मेलाय. But then what was David regretting पण about? मग दावीद कसला पस्तावा करत होता? That little late acceptance of his son. की थोडस उशीर केला त्याने आपल्या मुलाला स्वीकारायला. Little late. थोडा उशीर झाला त्याच्याकडनं. That little late of bringing his son back, that haunted him. आणि तो थोडा उशीर त्याच्याकडून जो झाला आपल्या स्वतःच्या मुलाला परत आणण्यात, ते त्याला पछाडत राहिलं. It was not a very big mistake. मोठी चूक नव्हती का That ती didn't फार. bring death to Absalom, त्यातनं अबशालोमाला मरण आलं नाही, but that also was a heavy stone for David. पण दाविदासाठी तो एक जड दगड झाला, छातीवरचं ओझं झालं. Sometimes कधी कधी we overlook certain things, काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, but settling the issues immediately, at least from our side, is always पण best. आपल्याकडनं ताबडतोब ती प्रकरणं मिटवणं नेहमी चांगलं. Father, देवापा, give us strength. आम्हाला ताकद दे, Give us strength आम्हाला शक्ती दे, to accept everyone, की आम्ही सर्वांना to स्वीकारावं, love everyone, आम्ही सर्वांवर प्रेम to show करावं mercy to everyone, आणि सर्वांना दया to द्यावी, walk the second mile, दुसरं मैल चालावं, to forgive and to forget, क्षमा करावी, विसरून जावं and not hold any bitterness in our आणि heart. काहीच कडूपणा आम्ही हृदयात ठेवू नये. Let our hearts be clean, Lord. आमचं हृदय स्वच्छ ठेव प्रभू, Strengthen us. आम्हाला शक्ती दे. Let that pride nature go in Jesus' तो name. गर्विष्ठ स्वभाव येशूंच्या नावात आमच्यातनं काढून टाक. Not obeying the instructions of the word, let it go out of our system in Jesus' name. देवाच्या शब्दाच्या सूचना न पाळणं आमच्या पूर्ण सिस्टम मधून काढून टाक. Make us humble in the name of Jesus. येशूंच्या नावात आम्हाला नम्र कर. Make us broken in the name of Jesus. येशूंच्या नावात आम्हाला तुटलेलं कर. We want to sit on a relaxed chair when we are old. आम्ही वयस्कर झाल्यावर आम्हाला आराम खुर्चीत बसायचं आहे And there is nothing in our heart. आणि आमच्या हृदयामध्ये तेव्हा असं काही नसणार आहे जड ओझं, असं हवंय आम्हाला. That kind of end of our lives we need. असा आमच्या आयुष्याचा अंत A आम्हाला दे. peaceful life. एक शांतिमय अंत A दे, joyful एक life. आनंदी अंत दे, Without any regrets. की आम्ही काही पस्तावा करू नये. Thank you, Master. हालेलुया. धन्यवाद Give येशू. that grace, Lord. ती कृपा आम्हाला दे प्रभू, the grace ती कृपा आम्हाला दे, To all of us आम्हाला today. सर्वांना आज ती कृपा In the दे, name of Jesus. येशूच्या नावात दे. रवा खराबा शंतरू. And I promise you, मी तुला वचन देतो, you will be sitting on a relaxed chair मी तुम्हाला because you वचन heard देतो. today's word. तुम्ही आराम खुर्चीत बसाल कारण तुम्ही आजचं वचन ऐकलं. We are all moving towards that time. कारण आपण सर्वजण त्या वेळेकडे तर जातोच आहे. A chair is being prepared for us. खुर्ची आपल्यासाठी तयार तर होतच आहे. Whether it will be a chair of peace or a chair of regret will decide what we do today. शांतीची खुर्ची का पस्ताव्याची खुर्ची हे आज ठरेल. Thank you, आमेन. Jesus. हालेलुया. Father, दे बाप्पा, bless everyone. सर्वांना आशीर्वाद दे. Let your gracious hand be upon तुझा their कृपाळू lives. हात त्यांच्या जीवनावर असू दे. Prosper them in all. त्यांना सर्व गोष्टी समृद्ध कर. Because as we read today, पण जसं आज आम्ही वाचलं, instructions from God, if kept, brings blessings. देवाकडच्या सूचना पाळल्या तर आशीर्वाद येतात. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Please be आमेन. seated. हालेलुया. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.